आम्ही निखळ मा तुझे वरी लोभे म्हणसी माझे, हे पुनरुक्त साजे तूच म्हणूनी. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणा वरुणालय अनंत गुणगण निधान परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अनुभवामृत नावाचा वेदांत विश्वातील एक वैशिष्ट्यपूर्ण अलौकिक दिव्य चोखट अशा असणारं एक ग्रंथरत्न आणि ते ग्रंथरत्न ह्या आवनी तलावर ह्या शब्दाच्या माध्यमातून अवतीर्ण झालं. त्याचं कारण आहेत की संत हृदय सम्राट माऊलींचे श्रीगुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज त्यांना आज्ञा करतात. ह्या आज्ञा शब्दाचा हा अर्थ असं म्हणतात ज्ञानम असा आहे. दिसताना ही आज्ञा आहे, परंतु सर्वत्र केवळ ज्ञानाचाच निरपेक्ष विस्तार आहे. ही जी गोष्ट हीच यालाच अनुभूती असं म्हणतात की ज्या अनुभूतीमध्ये वृत्ती विवर्जित असणारं जे स्वरूपभूत ज्ञान त्याला स्वरूपस्थिती सहजावस्था जीवनमुक्ती असं म्हणतात. तर हे असणारी तुमची प्रातिभानुभूती जी अतिंद्रिय आहे, जी मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप, अशा प्रकारची असणारी स्थिती ज्ञानोबाराय या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला सांगत असताना आपण नित्यानंदैक्य दीपिका नावाची श्री शिवकल्याण स्वामींनी केलेली जी टीका त्या ओवीबद्ध टीकेचा आश्रय करीत यथाशक्ती यथामती चिंतन करीत अनुसंधान करीत आपण आत्तापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, शिवशक्ती समावेशन, सद्गुरू वंदना, वाचाऋण परिहार, ज्ञान अभेद कथन आणि अविद्येचं अयथार्थत्व, सच्चिदानंद पदत्रय विवरण आणि शब्दखंडन, अविद्याखंडन किंवा अज्ञानखंडन आणि ज्ञानखंडन ह्या 8 प्रकरणं समाप्त झाल्यानंतर ह्या 8 प्रकरणाच्या द्वारा ज्याला आपल्या ह्या उत्तमा सहजावस्था या अवस्थेचा नित्यसिद्ध स्वयंप्रकाश केवल रूपाने असणारं जे आपलं आत्मतत्व आहे किंवा ब्रह्मरूप असणारं प्रत्येगात्मतत्व आहे, त्याचा यथार्थ बोध ज्याला झाला, अनुभूती ज्याला झाली, त्या अनुभूती संपन्न महामानवाचा, आता कैलास महाराजांनी सांगितल्याप्रमाणे किंवा असं असणारं जे व्यक्तिमत्व त्याला शास्त्रकारांनी वेदांत विश्वामध्ये जीवनमुक्त पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि त्याची ह्या जीवनमुक्ती दशेचं कथन करणाऱ्या ह्या 9वं प्रकरण आपण प्रारंभ केलं या ठिकाणी आणि आज त्या प्रकरणाची जवळजवळ परिसमाप्ती होत आहे. तेव्हा ह्या 9व्या प्रकरणाचा हा उपसंहार आहे. या प्रकरणामध्ये जो जीवनमुक्ती विषय आहे तो विषय तसं पाहिलं तर आता या ठिकाणी 62व्या ओळीमध्येच त्याचा उपसंहार झालेला आहे. परंतु त्याच्यानंतरही जसं म्हणतात की माऊलींनी सांगितलं की जरी गायन थांबलं तरी त्या माणसाच्या जे काही गायनाची जी लहर आहे ती लवकर थांबत नाही. त्याप्रमाणे ज्ञानोबारायांचं ही जी वाणी आहे त्या वाणीनं विषय संपवला तरीसुद्धा त्या विषयामध्ये असणारं जे काही रसास्वादन आहे त्या रसास्वादनाची वृत्ती त्या ठिकाणी ती कुंठित होत नाही, तर ती तशीच पुढं चालत राहिली. आणि त्या ओव्या म्हणजे ह्या 6 ओव्या आहेत, 63 ते 69. कालच आपल्या गुरुवर्य महाराजांनी शंका केली की हे पुढं कशाला पुन्हा चाललं, तर याचा अर्थ असा आहे की हे जे आहे तर हे एक रसाचं अवतरण आहे. माऊली काय म्हणतात, नवरसी भरवी सागरू मांडवी उचित रत्नाचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये, अशी तिथं प्रतिज्ञा केली. आणि ती प्रतिज्ञा साकार रूपात जर पाहायची असेल तर ह्या ओव्या आहेत की या ठिकाणी म्हणायचं झालं तर सगळा रस कोणता आहे. माऊली म्हणतात की आम्ही जरी इतर रस असले तर माऊलींचं पहिलं अनेक सगळे जग जे काही ज्ञानेश्वरीचं केवळ अनुवाद पाहून, जसं आज रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली ती रामकृष्ण
आज रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली, की ज्याच्यामध्ये पाहिलं तर जे लोक वेदांतामध्ये ज्यांनी संपूर्ण जीवन वेचलेलं आहे अशी लोक म्हणतात की रवींद्रनाथ टागोरांची प्रतिभा, तर याच्या ज्ञानोबा नंतर जर प्रतिभा संपन्नतेला काही एखाद्याची उपमा द्यायची झाली तर ही रवींद्रनाथ टागोर हे प्रतिभा संपन्न कवी आहेत आणि त्यांचं काव्य जे आहे ते काव्य माऊलींना अनुसरणार आहेत. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. तर आपलं चिंतन हे चाललं की ज्या वेळेला ह्या गीतांजलीचं जवळजवळ जगातल्या महत्त्वाच्या सगळ्या भाषेत भाषांतर झालेलं आहे, तसंच ज्ञानेश्वरीचं जगातल्या प्रमुख 6 भाषेमध्ये भाषांतर झालेलं आहे. जे भाषांतर वाचतात, भाषांतर करणाऱ्यांना ह्या मराठी भाषेचं किती आकलन होतं आणि त्यांनी ज्ञानोबा यांचं जे काही मनोगत आहे ते किती व्यक्त केलं. जसं निवृत्तीनाथ महाराजांना त्या ठिकाणी स्वतः निवृत्तीनाथ महाराजांनी माऊलीला म्हणतात की देवाचे मनोगत तू दाविता हसी मूर्त. अगदी ही त्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे, परंतु तसं सर्टिफिकेट ह्या अनुवादकांना नाही. तरीसुद्धा साहित्याच्या प्रांतात सर्वात श्रीमंत ग्रंथ कोणता असेल तर तो ज्ञानेश्वरी आहे, असं जगातले सगळे जे आपल्या मराठी भाषेला न जाणणारे, केवळ अनुवादाने संतुष्ट होणारे असे महापुरुष ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी या ग्रंथामध्ये साहित्याचं म्हणजे रेलचेल आहे. त्याच्यामध्येही माऊलींच्या दृष्टीनं मात्र वाचे बरवे कवित्व, काव्यम वाक्यम रसात्मकम काव्यम. काव्य कशाला म्हणतात? त्याच्यामध्ये रसाचं, मग त्याच्यामध्ये अद्भुत रस असो, करुणा असो, बिभत्स असो, कोणताही प्रकारचा रस, त्याच्यामध्ये शांत रस असो, त्या रसाचं अवतरण त्याच्यामध्ये झालं पाहिजे. त्याचप्रमाणे रसाच्या खालोखाल अलंकाराची योजना असली पाहिजे. जगामध्ये म्हणजे संस्कृत साहित्यामध्ये जे काही काव्यप्रकाशामध्ये किंवा मम्मटाने जेवढ्या अलंकाराची योजना केली, सगळे अलंकाराची उदाहरणं ज्ञानेश्वरीमध्ये आहेत संपूर्ण. इतकंच नाही तर गुरुवर्य महाराज म्हणत असतात की अवज्ञा अलंकाराचं स्वरूप सांगितलं, परंतु त्याचं उदाहरण देता आलं नाही, त्याचंही उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये आलं. अशा प्रकारचा हा ग्रंथ काव्याने संपन्न असला तरी माऊलींची जी दृष्टी आहे या ग्रंथाच्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टामध्ये जे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये वाचे बरवे कवित्व, पण कवितामध्ये रसिकत्व, पण केवळ त्या ठिकाणी काव्यामध्ये रस अलंकाराची पुष्टी केली किंवा त्याचा परिपोष केला ह्याने त्या काव्याला सार्थकत्व प्राप्त झालं असं नाही. त्याचं खरं दिव्यत्व भव्यत्व कशात आहे तर ते आहे रसिकत्वे परतत्व स्पर्शो जैसा. परतत्व म्हणजे आपलं प्रत्यगात्मतत्व, आपलं प्रत्यगात्मरूप असणारं ब्रह्म किंवा ब्रह्मस्वरूप असणारा प्रत्यगात्मा, याचं संशय विपर्यय रहित अशा प्रकारचं होणारं जे ज्ञान किंवा अशी होणारी जी अतींद्रिय अनुभूती, हे खरं त्याचं उद्दिष्ट आहे. आणि त्या उद्दिष्टाप्रमाणे या आता ज्या ओव्या आहेत याच्यामध्ये रस म्हणायचा झाला तर अद्भुत रस आहे, पण माऊलींना अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे चमत्कृती. परंतु चमत्कृती हे काही ह्याच्यामध्ये नाही, ते जादूगारसुद्धा ते भरपूर करू शकतो, ते तो अद्भुत रस या ठिकाणी नाही. या ठिकाणी जसं तुकाराम महाराज म्हणतात अद्भुत रस कोणता? कथाकाळी नामाचा, हा अद्भुत रस आहे. तसं या ठिकाणी हा अद्भुत रस जो आहे तो शांत रसामध्ये पर्यवसित होणार आहे. तो जसा शृंगाराच्याही माथ्यावर पाय ठेवतो, शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा आणि येराही रसा पांती करा मानू झाला असं म्हणतात. किंवा जसं आता आपण चांगदेव 65मध्ये ऐकतो की विप्रलंब शृंगाराचं पर्यवसान हे शांतरसात झालं तरच खरं शांतरसाची अभिव्यक्ती झाली, तरच विप्रलंब रसाचं सार्थकत्व झालं, नाही तर तो निरर्थक ठरला किंबहुना अनर्थक ठरला असा सर्व लोकांचा अनुभव आहे. सर्व आता सद्यकालीन जी स्थिती आहे ती या शृंगार रसामुळं अनर्थाकडची प्रवृत्ती दाखवित आहे. आणि साहित्यामध्ये किंवा पुराणादिकांमध्ये वेदामध्ये आलेला हा शृंगाररस हा शांतरसात पर्यवसित होत असल्यामुळं तो खऱ्या अर्थाने सार्थक आहे. तसं या ठिकाणी हा अद्भुत रस आहे. याच्यामध्ये अलंकार काल आपण पाहिलं विरोधाभास नावाचा अलंकार आहे, किंवा दुसरा अलंकार जो आहे तो व्याजस्तुती नावाचा अलंकार आहे. याच्यात आणखीनही अलंकार दडलेले असू शकतात. याच्यामध्ये आनन्वय पण आहे, कारण गुरूंच्या सारखे फक्त श्रीगुरूच असल्यामुळं या ठिकाणी आनन्वय अलंकार आहे. उदाहरणात तुलना केली तर त्या ठिकाणी
ठिकाणी उपमा अलंकार आहे. श्रीगुरूंना भूषणावह असं वर्णन करत असताना कुठं तुम्हाला रूपकाची अनुभूती त्या ठिकाणी येऊ शकते. सगळ्याच अलंकाराने समृद्ध जरी ग्रंथ असला तरी हा ग्रंथ एक प्रकरण ग्रंथ आहे, आत्मानुभूती कथन करणारा ग्रंथ आहे. आत्मानुभूती ही शांतरसाचं अवतरण आहे, अभिव्यक्ती आहे. म्हणून किंवा ज्याला प्रत्येगात्मानुभूती आली त्या पुरुषाच्या ठिकाणी ह्या शांतरसाची अभिव्यक्ती होते किंवा शांतरसाच्या ह्या रसाच्या अभिव्यक्तीचं पर्यवसान हे प्रत्येगात्माच्या यथार्थ ज्ञानात होतं. अशा प्रकारची ही कथनाची पद्धती आहे, असं एवढंच याच्या संबंधाने आपल्याला म्हणता येईल. आता या ठिकाणी ज्ञानोबाराय जे आहे तर त्यांची वाणी जी आहे तर ती वाणी कुंठित न होता अकुंठित असणारं आपलं स्वरूप, त्या स्वरूपाचं आपलं आणि श्रीगुरूंचं फक्त या ठिकाणी निमित्त करतात. गुरु आणि शिष्य ह्या भेदाचं मिश करतात आणि शिष्याच्या निमित्ताने आपणच आपुली वास पाहत असे आपणच आपल्या प्रत्येकात ब्रह्मानंदाचं ग्रहण करतात किंवा आनंदाची लयलूट करतात. अशा प्रकारची ही स्थिती आहे आणि त्याचंच वर्णन या ठिकाणी जे सद्गुरुवंदना द्वितीय प्रकरण आहे जणू काही त्या प्रकरणाचीच एक पुनरावृत्ती म्हणून या ठिकाणी सांगतात. आता माऊली सांगतात, आम्ही निखळ मा तुझे वरी लोभे मनसी माझे, हे पुनरुक्त साजे तूची म्हणवनी. माऊलींनी काल सांगितलं तुम्ही शिष्यांनी पर्वचा दिला, गुरूंच्या द्वारा ग्रहण केलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा पर्वचा देताना शिष्यांनी सांगितलं की आम्ही जागेच होतो ते आम्हाला जागवलं, ज्या संबंधाने आम्ही झोपलेलोच होतो त्या ठिकाणी आम्हाला झोपवलं. अशा प्रकाराने आणि आमचं जे मूलभूत स्वरूप होतं त्याच मूलभूत स्वरूपापर्यंत तुम्ही आणलं, हेच तुमचं काय आहे आश्चर्य आहे. याचा अर्थ असा आहे की आपलं जरी ज्ञानस्वरूप आपण असलो तरी त्याची अज्ञातता आहे, त्या अज्ञातताचं तुम्ही आम्हाला ज्ञापन करून दिलं. आणि बरं, तुम्ही ज्या वेळेला आमचं स्वरूप अज्ञात होतं त्यावेळेलाही आम्ही ज्ञानस्वरूप होतोच आहे, म्हणजे आमचं स्वरूप झोपलं तरी ते जागच होतं त्या ठिकाणी. आणि अज्ञानासंबंधाने अज्ञान आहे म्हणून आज्ञोहम असं आम्ही म्हणत होतो, बद्धोहम कर्ताहम भोक्ताहम जन्ममरण धर्मवान आम असं आम्ही म्हणत होतो. त्यावेळेला सुद्धा आमची ज्ञानस्वरूपता अखंडितच होती. त्यामुळं तुम्ही आम्हाला नेमकं काय दिलं असं म्हणून त्या शिष्याने त्या श्रीगुरूंना एक प्रकारचं अपयश दिलेलं आहे. परंतु ते म्हणतात म्हणजे तुम्ही आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर काही स्थित्यंतर गत्यंतर केलं असं काही नाही, कारण तुमच्याच म्हणण्यानुसार तुम्ही एकच जे काही एकच सिद्धांत चालवला संपूर्ण ग्रंथभर. तो कोणता चालवला? पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम, म्हणजे पूर्वरूपाचा कधीच त्याग झालेला नाही, हेच तुम्ही ठासून आम्हाला सांगितलं. किंवा स्वभाव अधिकरणे भासमानत्वम मिथ्यात्वम, हेच मिथ्यात्व पुन्हा पुन्हा तुम्ही घटित केलं आणि त्या ठिकाणी सांगितलं ज्या अधिकरणामध्ये किंवा ज्या अधिष्ठानामध्ये ज्या पदार्थांचा प्रत्यय येतो त्या पदार्थोपहित अधिष्ठानाच्या ठिकाणी त्यांचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. याचाच अर्थ काय झालं? स्वामी महाराजांच्या भाषेत कठे आहे नाही कठे गये नाही, काही आलंही नाही काही गेलंही नाही, काहीच कशाचा निराशही झाला नाही आणि कशाचा आरोपही झाला नाही. आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी अध्यारोप अपवाद हा विकल्पसुद्धा नाही. फक्त तुम्ही बोलण्याच्या निमित्ताने आम्हाला तुमच्या बोलण्याची संगती लावताना आम्ही म्हणायला लागलो अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते असा पर्वचा शिष्यांनी दिला. त्याच्यानंतर शिष्यच पुन्हा एक प्रकारचं बोलत आहेत की ते म्हणतात आणखी मात्र दिसतं. आता आम्ही सांगितलं तरीसुद्धा आम्ही निखळ मा तुझे, आम्ही केवळ तुझेच आहोत म्हणजे तुझ्याहून भिन्न नाही. तुम्ही आणि आम्ही याच्याविषयी निरूपण केलं की आम्ही काय गेला का तुम्ही जातो आणि तुम्ही गेला की आम्ही जातो आणि तुम्ही आम्ही निरपेक्ष असं जे अवाच्य अव्यवहार्य केवळ स्वरूपच अवशिष्ट राहतं, त्या अर्थाने आम्ही तुझे असं म्हणतो. परंतु आम्ही तुझे म्हणत असताना जर आम्ही जिज्ञासू भूमिकेत तुला अनन्य शरणागत होत असो तर ह्या भूमिकेत येण्यासाठी आम्ही तुझे आहोत, तुम्हाला शरणागत आहोत असं आमचं म्हणणं एक वेळ या ठिकाणी क्षम्य आहे. परंतु तुम्ही तर परिपूर्ण आहात, पूर्णमदाः पूर्णमिदम, आणि तुम्ही सुद्धा वरी लोभे मनसी माझे, तुम्ही पण म्हणता की तू माझा आहेस.
असं म्हणतात. मग आता आम्ही अज्ञानी असणारे आम्ही तुमच्या कृपेने जेव्हा ह्या बोधावस्थेला प्राप्त होतो तेव्हासुद्धा आम्हाला भेद, तुम्ही माझे म्हणण्यासाठी मी आणि तुम्ही हे उरत नाही. मी ते तू आणि तू ते मी, कुकडे हे लाडसे, अशी आमची स्थिती होते. पण असं असतानाही तुमच्या भूमिकेत मात्र तुम्ही पण तसंच म्हणायला पाहिजे, पण तुम्ही तसं मात्र म्हणत नाही. वरी लोभे मनसी माझे, तुम्ही म्हणता की ज्ञानोबा माझा आहे असं म्हणतात, आहे की नाही. मला हे म्हणायला लाज वाटते आणि तुम्ही मात्र म्हणता की तुम्ही म्हणता वरी लोभे मनसी माझे, ज्ञानोबा माझा आहे, अशा प्रकारचं तुम्ही म्हणता. मग आता ही पुनरुक्ती झाली. हे पुनरुक्त म्हणजे मी म्हटलं तर तुम्ही अशा प्रकारचं म्हणायला पाहिजे. मी म्हटलं तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. देव माझा आणि मी देवाचा. भक्ती सिद्धांतामध्ये असं आहे की दोन्ही नाती आहेत, की या मनुष्याने मी देवाचा म्हणणं हे थोडं कनिष्ठ आहे आणि देव माझा म्हणणं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु या ठिकाणी तुम्ही म्हणता की तुम्ही माझे आहात, ही पुनरुक्ती नाही का होत? मी म्हणायचं तुमचा आणि तुम्ही म्हणायचं माझं, असं जर म्हणायचं तर पुनरुक्ती नावाचा दोष येतो का नाही? परंतु ते म्हणतात हे पुनरुक्त साजे, परंतु तुम्हाला मात्र हे शोभा देतं. तुम्हाला हे शोभा देतं का? की तुम्ही हे केलेलं द्वैत जे आहे ना, हे केवळ हे तुम्हाला शोभतं कारण या ठिकाणी तुमच्या अद्वैत आत्मस्थितीमध्ये यत्किंचितही कोणत्याही प्रकारचा बिघाड न होता ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा आदर्श ह्या अध्यात्म विश्वामध्येही स्थापन करण्यासाठी तुमचं हे कौतुक आहे. आणि ते कौतुक तुम्हाला शोभून पण दिसतं. कारण ते कोणाला दिसतं? तूची मनवणी. कारण तूची मनवणी म्हणजे तू असा आहे की गुरु आणि शिष्य ज्ञानोबा माझा म्हणत असताना यत्किंचितही ज्ञानोबा आणि निवृत्तीनाथ महाराज यांच्या मध्ये भेदाची पुसटशी देखील कल्पना न येता भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम ह्या अनुभूतीचा विकास करणारे तुम्ही आहात आणि ते तुम्हीच आहात. तूच आणि म्हणून हे या ठिकाणी साजे. जरी पुनरुक्ती दोष असला तरी तो अंतकरणात सुद्धा येत नाही. त्या ठिकाणी ऐक्याचा समूह न फुटे. पुढं त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी शिष्या देता वाटे आणि अद्वैताचा समूह न फुटे. आणि तरी काया होती भाटे शास्त्रे तुझी. शास्त्र तुझी कशाला वर्णन करणारी स्तुतीपाठक झाली असते. म्हणजे हे फक्त गुरूंनाच शोभा देतं, त्यांनाच ही गोष्ट साजते, असा साधारणपणे अन्वयानुरूप याचा अर्थ. काही वाटलं तर लगेच बोला. आता याचं स्पष्टीकरण टीकाकार करतात. आगा गोडी जेवी गुळाची तेवी आम्ही निखळ तुझेची, अथवा आर्द्रता उदकाची उदकी जेवी. आता जर कोणी म्हणायला लागलं गुळाच्या ठिकाणी गोडी आहे, तसंच आम्ही काय म्हणतो? आम्ही निखळ तुझेची, आम्ही तुझेच आहोत. म्हणजे तुझ्याहून भिन्न आम्ही जर असतो कधी, तुझं आणि आमचं स्वरूप एक याच्या ठिकाणी तुमच्या आणि आमच्यामध्ये धर्मधर्मी भाव नाही, गुणगुणी भाव नाही, कार्यकारण भाव नाही. या ठिकाणी खरं जर पाहिलं तर अधिष्ठान अध्यस्त असा सुद्धा भाव नाही. इतकं आपलं ऐक्य सदा संचलेलं नित्य असं ऐक्य आहे. आणि मग आम्ही जर म्हणायचं की आम्ही तुझेच आहोत, तर हे म्हणणं म्हणजे काय? गुळाच्या ठिकाणची गोडी, अथवा आर्द्रता उदकाची उदकी देवी. उदकाच्या ठिकाणी उदकाची आर्द्रता किंवा द्रवत्व उदकाच्या ठिकाणी राहतं का? द्रवत्व हे उदकाचं स्वरूप आहे. मग हे म्हणण्यात काय अर्थ आहे? किंवा कापुराचा परिमळू तेवी मी तुझाची गा सकळू, येथे मी तूपणाचा विटाळू लागलाच नाही. कापराच्या ठिकाणी परिमळ आहे म्हणायचं, किंवा तसं मी संपूर्ण मी तुमचाच आहे असं म्हणणं म्हणजे कापराच्या ठिकाणी परिमळ आहे. तेथे मितूपणाचा विटाळू लागलाच नाही. तुमच्या आणि माझ्यामध्ये मितूपणाच निर्माण झाला नाही तर तू माझा आहे किंवा मी तुझा आहे अशा प्रकारचं म्हणणंच या ठिकाणी संभवत नाही. जेवी कापुराचा रवा तेवी तुझाची मी गा देवा, कार्यकारण भावा आलोच नाही. त्या ठिकाणी कापराचा रवा कापराला सोडून राहत नाही, त्याचप्रमाणे तुला सोडून माझं स्वतंत्र सत्ता आणि स्फूर्ती ही सुद्धा सिद्ध होत नाही. किंबहुना तुझी सत्ता आणि स्फूर्ती घेऊन मी सत्ता स्फूर्तिमान जणू काही झालो असा जो व्यवहार आहे तोही नाही. कारण तू आणि मी आपलं अखंड ऐक्य कधीच त्या ठिकाणी द्वैत भावाला प्राप्त झालेलं नाही. म्हणून मी तुझाच मी गा देवा हे म्हणणं कार्यकारण भावा आलेच नाही. असा कार्यकारण भाव कधी निर्माणच झाला नाही. तर तुम्ही माझे आहात किंवा तुम्ही म्हणावं की तू माझा आहे अशा प्रकारचं हे बोलणंच या ठिकाणी संभवत नाही.
एवम तुची अवघा आनंद घन, याचं काल महाराजांनी हृदय भरून वर्णन केलं. खरं हा आवेग जो आहे ज्ञानोत्तर हा थांबतच नाही म्हणून आलेले हे शब्द आहे, एवढंच याचं स्पष्टीकरण करता येईल. आणि हीच काय आहे अनुभूती. कारण त्यांनी सांगितलं तैसे क्रियेत ह्या अद्वैत अनुभवित क्रियेचे नामकिरणच आहे, पर या अद्वैती भक्तीची आहे. आणि हे खरं बोलणं काय आहे तर हे अनुभवाचे जोगे नो हे बोला ऐसे, हे बोलण्यातला विषयच नाही, परंतु हा बोलण्याचा विषय कसा नाही हे ह्या गोव्यातून आपोआपच आपल्याला स्पष्ट होतं. आणि त्या ठिकाणी भक्ती घडू कशी शकते हे पण त्या ठिकाणी स्वभावो भजनम हरे, हे ह्या लोकांचा स्वभावच असतो की भगवंताचं भजन करत राहणं. उरले उपाधी कारणे ते त्वा वेचिले दर्शने, किंवा तो अभंग काय हे सगळा भगवंताचं भगवंताचं स्वरूपच असं आहे. निमिष नलगे मनवेधिता एवढी तुझी स्वरूपता, विठोबा नेनो कैची भेटी उरणे नाही जीवेसाठी, उरले उपाधी कारणे ते त्वा वेचिले दर्शने, निवृत्तीदासा वेगळे सांगावया नाही उरले. अशा प्रकारची ही स्थिती आहे. एवम तुची अवघा आनंद, हा आनंद घन ते लोपन येणे आनंद खुन, हे सगळं म्हणत असताना तू घनीभूत आनंद हे तुझं स्वरूप आहे आणि ते माझ्याहून भिन्न नाही. ही आनंदाची खूण किंवा हा तुमचा आनंदाचा संकेत मी कधी विसरलो आहे असं त्याचं समजण्याचं कारण नाही. पण खरं काय आहे, म्हणून तुची आवडशी तुझं जाणं तेचे आम्ही. तुला जे आवडत नाही ना त्याचं स्वरूप काय, तुझं तुला आवडणं याचं स्वरूप काय, ते स्वरूप म्हणजे आम्ही आहोत. म्हणजे तुझी आवड भोगण्यासाठी तूच तुला आमच्या रूपाने पुढं उपस्थित करतो, एवढाच याचा अर्थ आहे. ठीक आहे ना, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. म्हणजे आम्ही म्हणत असताना तुझं स्वतःचं स्वरूपस्थिती ती अभंग अभेद्य अच्छेद्य अशी राहून तो हा आनंद भोगतो. या ठिकाणी ती ओवी आहे ना की जर पाण्याच्या तरंग आव ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभू तरी मिळे, तरी स्वतरंगाची मुकुळे तुरंबुका पाणी, अशा प्रकारची ही स्थिती आहे. नाना तुझं वालभा असे तुझे, म्हणून तू तुझची मनसी माझे, येथे भेदाचे बोजे आलेच नाही. इतका आहे की ह्या प्रेमापोटी आवडीपोटी इतकं तुझं साधारणीकरण किंवा सामान्यीकरण होऊ शकतं, ही गोष्ट कल्पनेच्या आतीत अशा प्रकारची आहे. म्हणून त्या भागवताचं चिंतन करताना एका संस्कृत कोणी रसिकाने असं म्हटलेलं आहे की हा श्रीकृष्ण परमात्मा संपूर्ण उत्पत्ती स्थिती लयाचा करता जगन्नायक असणारा, किंवा हा जर पाहिला तर सच्चिदानंद रूप ब्रह्मरूप असणारा परमात्मा. पण तो परमात्मा ते एक गोपी दुसऱ्या गोपीला म्हणते शृणू सखी कौतुकमेकम, श्लोक आठवणार नाही, आठवला तर सांगा. शृणू सखी कौतुकमेकम नंदनिकेतनांगणे मया दृष्टम. हे जे जीवनमुक्ती आहे ना, याच्यामध्ये गुरूंना शिष्य मी तुमचा आहे म्हणणं वेगळं, पण तुम्ही माझे आहात हा इतकं म्हणत असताना त्यांचं सामान्यीकरण कसं होतं तर याच्याविषयी त्यांनी सांगितलं की एक सखी एका गोपीला म्हणते की आज मी नंदाच्या अंगणामध्ये एक मोठं नवल पाहिलं. आणि ते काय सांगितलं, तिने सांगितलं धुली धुसरित अंगा धुळीनं माखलेला अशा प्रकारचा नृत्यती नंदनिकेतनांगणे नृत्यती वेदांत सिद्धांत. ह्या वेदांताचा सिद्धांत त्या नंदाच्या अंगणामध्ये नृत्य करीत आहे. आता ही जी गोष्ट आहे ही कशामुळं आली, मायेमुळं आली का अद्वैत अखंड ब्रह्मामध्ये कशी उद्भवली, केवळ मायेमध्ये नाही, माया ब्रह्माचा संबंध होऊन उद्भवली का शुद्ध सत्वात्मक मायेच्या संबंधामुळं त्याचं सर्वज्ञत्व सर्व शक्तिमत्व आबाधित राहून याचा काही संबंध नाही. याचा संबंध काय आहे, हे स्वाभाविक असणारी जी प्रीती आहे त्या प्रीतीच्या भरात ज्ञानोत्तर अशा प्रकारचं हे भक्ती प्रेमाचा रसास्वादन करण्यासाठी या ठिकाणी असं होऊ शकतं. आणि त्याचं काय आहे, हे साधू पुरुषांचे जीवनचरित्र किंवा जीवनमुक्त महापुरुषांचे चरित्र किंवा भगवंताचं अवतरित होणं याची संगती दुसरी लागत नाही. एवम तुची अवघा आनंद घन लोपन येणे आनंद खुन, म्हणून तुची आवडसी तुझं जाणं तेचे आम्ही. नाना तुझं वालभा असे तुझे, म्हणून तू तुझशी मनसी माझे, येथे भेदाचे ओझे आले नाही. ते म्हणतात हे जर पाहिलं ना, तुला आमची आवड नाही,
तुला तुझीच आवड आहे, तुझं वालबासे तुझे, तुला तुझ्यावरच प्रेम आहे. कारण इयम आत्मा परानंद हा अद्वैत भक्तीमध्ये जो सिद्धांत आहे तो सिद्धांत अबाधित आहे. तुला आमच्यावर प्रेम नाही, तुझं प्रेम कोणावर आहे? तुझ्यावर आहे. म्हणून भक्ती सिद्धांतामध्ये सुद्धा सातो अस्मिन परमरूपा असंच म्हटलेलं आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रेम आहे. ह्या आपल्या काशिकानंद स्वामींनी नारद भक्ती सूत्रावर वार्तिक लिहिलं आहे आणि ते वार्तिक 3 खंडात लिहिले आणि ते संपूर्ण केवळ अद्वैत सिद्धांतामध्येच त्याची कशा प्रकारे घटित होतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात की नारदसुद्धा अस्मिन परमरूपा म्हणतात आणि विद्यारण्यसुद्धा स्वामी काय म्हणतात, जी संवित आहे इयम आत्मा, ही संवितच आत्मा आहे आणि इयम आत्मा परानंद हा परप्रेमास्पदम यतः मानभुवम किंतु भूयासम इति प्रेमात्मनी इक्षते, असं त्याचं वर्णन केलं आहे. म्हणून इथं सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात की तुलाच प्रेम आहे, वालब म्हणजे प्रेम आहे. म्हणून तू काय म्हणतो, तुझंच प्रेम तुला आहे आणि त्या प्रेमाचा भोग होण्यासाठी तुला कल्पित द्वैत करून तू माझा आहे असं म्हणतोस. हां, येथे भेदाचे ओझे आले नाही. इथं भेदाचं कोणत्याही प्रकारचं ओझं या ठिकाणी लादलं नाही, म्हणजे या ठिकाणी कोणताही प्रकारचा भेद निर्माण झाला नाही. म्हणून आम्ही निखळगा तुझे आणि तूही मनसी माझे, म्हणून आम्ही परिपूर्ण तुझेच आहोत. माझा मी न राहिलो हीच भक्ती आहे आणि माझा मी न राहिलो हीच खरी गुरुभक्ती आहे. म्हणून म्हणतात आणि तूही मनसी माझे आणि तू पण आम्हाला तुम्ही माझे आहात असं म्हणतो. म्हणजे तूची परी माझे वंदे ही तुची, पण ते म्हणतात म्हणजे तूची परी माझे वंदे, तूच माझा वंदे तूच आहे आणि तुझा वंदे सुद्धा तूच आहे आणि तू माझं म्हणतो, हे तुझंच तुला माझं अशी कल्पना करून तुझंच तुला माझं असं म्हणतोस असं सांगतात. म्हणितले देवा तुची असोनी तुवा माझे जरी म्हणितले देवा तरी पुनरुक्त झाले किंवा भेदू झाला. यालाच म्हणतात चमत्कृती, यालाच म्हणतात अद्भुत रसाचं अवतरण. आता याचं जर जास्त आपण वर्णन केलं तर त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की माऊली जसं म्हणतात ना, रसातिशयो मुकुळी ग्रंथार्थ दीप उजळी करी साधू हृदय रावळी मंगळ ओखा. म्हणजे जर आपण ह्याचं रसाचंच वर्णन जास्त केलं तर माऊलींना देखील आवडत नाही, निवृत्तीनाथ महाराजांना आवडत नाही. ते म्हणतात रसाचा अतिशय करायला गेला तर तो मुकुळी, म्हणजे त्याचा आता तू काय कर, संकोच कर, उलट काय हो कर तर ग्रंथार्थ दीप उजळी, ह्या ग्रंथाचा असणारा विषय त्या विषयाच्या विषय व्यवस्थित निरूपण कर आणि त्याच्याद्वारा साधूंच्या हृदयरूपी मंदिरामध्ये निर्मळ अशी ब्रह्मज्ञानाचा उश्यकाल कर. आणि हा ग्रंथ त्याच्यासाठी प्रगट झालेला असल्यामुळं त्यांनी लिहिलं आहे की रसातिशय हा रसभंगस्य कारणम. जर अधिक एखाद्या रसात, जसं एखाद्या माणसाने एखादं वाक्य बोललं तर सभा खूप हसते, दुसऱ्यांदा बोललं तर थोडं हसं कमी पडतं आणि परत बरोबर करलं तर लोक घड्याळाकडे पाहायला लागतात. तसं रसातिशय नको. म्हणून इथं जरी अद्भुत रस असला तरी या ठिकाणी खरा काय आहे, करी साधू हृदय रावळी मंगळ उखा. या न्यायाने टीकाकार आपल्याला सांगतात की या ठिकाणी तूची असोनी तुवा माझे म्हणितले देवा, तूच तू आहेस तरी तू आमच्या रूपाने तुम्ही माझे आहात असं तुझंच तुझ्या रूपाचं कथन केलं तर ही पुनरुक्ती झाली नाही का? कारण तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये तुझं मजं नाही, भेद केला सहज विनोद, अशी स्थिती असताना पुनरुक्ती झाली की नाही? बरं, पुनरुक्ती झाली किंवा मग भेद झाला. भेद म्हणून तुम्ही बोलले हे किंवा पुनरुक्ती झाली. पुनरुक्ती केली तरी पुनरुक्ती नावाचा दोष येतो आणि भेद झाला म्हटलं तर सिद्धांताला विरोध येतो किंवा हा सिद्धांत आत्तापर्यंत कथन केलेला अपसिद्धांत ठरतो. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी दोन्ही दोष नाहीत. पुनरुक्ती नावाचाही दोष येत नाही. कारण काय आहे, जर आपल्याकडं जे षडलिंगामध्ये अभ्यास सांगितलं पुन्हा पुन्हा त्याचं वर्णन करणं किंवा महत्त्वाची गोष्ट अनेकदा प्रतिपादन करणं हा दोष होत नाही. म्हणून या ठिकाणी पुनरुक्ती नाही आणि भेदाचा वास देखील या ठिकाणी नाही. त्यामुळं अपसिद्धांत किंवा पूर्वापर विरोध नावाचा दोष इथं कधी येणं शक्य नाही. हे जाणून म्हणतात आगा बोलिले या अर्थाशी बोलिले तरी काय अर्थाशी भाग पडिले तेवी आवडीत्वा म्हणितले माझे माझे तुम्ही. आता ते म्हणतात एखादा शब्द आपण एखाद्या विषयासंबंधाने आपण निरूपण केलं आणि समजा त्याच विषयाचं पुन्हा निरूपण केलं म्हणजे काय त्या विषयाचा विषयामध्ये भेद निर्माण होतो का?
विषयामध्ये एकाच विषयाचं निरूपण केलं आणि पुन्हा निरूपण केलं, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही भेद निर्माण होतो का? तसंच या ठिकाणी आहे. मी जे बोललं मी जे बोललो आम्ही तुमचे आहोत त्याच्यात केवळ अद्वैतच आहे, आणि तुम्ही म्हणता का तू माझा आहे, त्याच्यात तुम्ही तेच बोलले, त्यामुळे काही पुनरुक्ती झाली आणि त्या विषयाचा त्याच्यामुळं जीव 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 ईश्वर जीव जड अशा प्रकारचा काही विभाग झाला आहे का? अर्थात झाला नाही. हे आम्ही तुमचं मनोगत आम्ही जाणतो असं सांगतात. आगा आवडी तुटी नाही तरी नवल तेथे काही भेदू नसोनीची पाही भोगीशी गौरव. आगा आवडी तुटी नाही, आवडीला तर कोणत्याच प्रकारचं वैगुण्य किंवा त्रुटी निर्माण झाली, आणि मग जर आवडीला त्रुटी झाली नसेल तर या ठिकाणी मी तुझा आणि तुम्ही माझे असा आपला जरी हा आत्मसंवाद झाला असला तरी जर आपल्या स्वरूपस्थितीत यत्किंचितही भेद न होता झाला असेल तर खरं ह्या बोलण्यात नवल काय आहे, काय चमत्कृती याच्यामध्ये? याचा अर्थ एकच एक सांगितलेला आहे. जर आमचं सिद्धांतामध्ये तू माझा आणि मी तुझा माझ्याकडून किंवा तुमच्याकडून काहीतरी द्वैताचं कथन झालं असतं किंवा त्याच्यातून द्वैत निर्माण झालं असतं तर मग नवल होतं. याच्यामध्ये नवल पण काही नाही. म्हणजे या अद्भुत रसाचं पर्यवसान कशात झालं? शांत रसात पर्यवसान झालं. आता आगा आवडी तुटी नाही तरी नवल ते येथे काही भेदू न सोनीची पाही भोगीशी गौरव. तुमच्या आणि आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद तर नाही, आणि तरीसुद्धा तू मात्र गौरव भोगीशी, तुझं श्रेष्ठपण आहे ना, त्या श्रेष्ठपणाचा भोगता तूच आहे, ते काय आमच्या वाट्याला आलेलं नाही. म्हणून हा गौरव भोगण्याची कला ही फक्त तूच जाणतो. ती कशी तुझं पुन्हा हे असं सांगतात आणि परत आहे अद्भुत रसच आहे. कसं सांगतात? 66 क्रमांकाची ओवी आहे. कोणाचे काही न घेशी आपुलेही तैसेची न देशी कवन जाणे भोगीशी गौरव कैसे. ते म्हणतात कोणाचे काही न घेशी, तू काय कोणाचं काही घेतलंय का? म्हणजे तुम्ही म्हणणार की तुम्ही शिष्याच्या वेदांत ग्रंथांमध्ये बऱ्याच ठिकाणी शिष्याच्या अविद्या घेतो आणि त्याच्या मोबदल्यात आपलं स्वरूप त्याला दान करतो अशा प्रकारचे सांगतात. परंतु ते म्हणतात अविद्या जी नव्हतीच त्या अविद्येचं काय तू काय घेतलं, काय हरण केलं त्या ठिकाणी, आणि आपलीही तैसेची न देशी, आणि आम्हाला आमच्या सच्चिदानंद स्वरूपाचं तुम्हाला दान दिलं. सच्चिदानंद स्वरूप आमचं अंगभूतच आमचं स्वरूपच होतं, त्याच्यामध्ये तू काही कोणाला काही दिलंही नाही आणि आमच्याकडून काही घेतलंही नाही. आणि कवन जाणे, पण हे काही कळत नाही, कोणाला कळेल ही गोष्ट. कैसे गौरव भोगीशी, तरी तुझ्या ठिकाणी श्रेष्ठपण कसं आहे हे काय आम्हाला, तुझं गौरव कसं आहे, तुझा महिमा, जगामध्ये सर्वात महिमा कोणाचा अधिक आहे? श्रीगुरूंचा महिमा अधिक आहे. इतका अधिक आहे की ज्ञानोबरायांनी वर्णन केलं, काय ती ओवी आहे की तू जर कृपा करशील तर हा जीव कुठं ब्रह्मपदापर्यंत जातो, आणि जर तुझी अवकृपा होईल तर ब्रह्मसुद्धा तृणात दया चेनी कृपा सावाये, आणि जीव ब्रह्मा उपरला आहे आणि ब्रह्म तृणातळी जाये उदासे जेणे, असं गौरव तुझा आहे. आणि हे गौरव तू कसा काय भोगतो हे कळत नाही, आणि हे कळण्याचा विषय पण होऊ शकत नाही. म्हणून म्हणतात कोणाचे काही न घेशी आपुलेही तैसेची न देशी कवन जाणे भोगीशी गौरव कैसे. म्हणजे ही अद्भुत रस आहे. कसा आणि त्याचा गौरव तू भोगतो हे कोणाला कळेल? कोणालाच कळणार नाही, कधीही कळणं शक्य नाही, अशा प्रकारची ही स्थिती आहे. शिष्याचे टीका. शिष्याचे जडत्व न घेशी आपले अजडत्व निदिशी परी आमुचा तो होशी स्वामी खरा. या ठिकाणी सांगतात शिष्याचे जडत्व नाही. ते स्वामी महाराज एक सांगायचे की एक पैलवान होता वस्तात, त्याच्या तालमीत बरेच पैलवान शिकले. तेव्हा एका पैलवानाच्या लक्षात आलं की यांनी तर आपल्याला सर्व शिकवलेलं आहे. मग पुढं हिंद केसरीची जाहिरात निघाली, तेव्हा गुरुजींचं नाव पुढं आलं. त्याला वाटलं मग गुरुजींनाच मला शिकवलं, ह्या गुरुजींना तर मी पराभूत करू शकेल ह्याच्यामध्ये. मग त्यांनी पण त्याचं नाव दिलं की मी पण हिंद केसरी होऊ शकतो. मग ते गुरुजींच्या समोर लढाईला आला. ज्यावेळेला तो कुस्तीसाठी आला त्या गुरुजींचं वयोवृद्धतेमुळं पोट दोनदा सुटलेलं होतं. त्यामुळं त्याला वाटलं तर मी तर अजून चपळ आहे, मी यांना सहजच या ठिकाणी एका डावामध्ये मी चितपट करीत असं त्याला वाटलं. दंड थोपटले आणि तो समोर जवळ आल्याबरोबर गुरुजींचा त्याला अंगाला स्पर्श झालाच नाही, पोटाचाच धक्का बसला. त्याला 4 कोलांट्या खाऊन तो बरोबर चितपट पडला.
तर त्याला वाटलं की हे कसं काय, हा त्यांनी सांगितलं गुरुजी तुम्ही मला आत्तापर्यंत एवढे डाव शिकवले, पण हा डाव काही मला तुम्ही शिकवला नाही. ते म्हणे मला माहीत होतं का हिंद केसरीमध्ये तू समोर येशील. असं आहे. म्हणून म्हणतात कवन जाणे भोगीशी गौरव कैसे, हे गौरव कसं भोगायचं हे काही कळत नाही. गुरुत्वे जेवढा चांगू, शिष्याचे जडत्व न घेशी, शिष्याच्या ठिकाणी असणारं जाड्यत्व जे आहे ते तर तू काही घेत नाही. त्या ठिकाणी म्हणजे त्याच्या ठिकाणी असणारी अचिद्रूपत्वाची, असत्वाची किंवा दुःखत्वाची, द्वैताची, हे सगळं जाड्यच आहे, हे तू काही घेत पण नाही. आणि आपले अजडत्व नीतीशी आणि तुझं असणारं चिन्मात्रत्व ते त्याला देतोस असंही नाही. कारण ते तू तर त्याला वारंवार सांगतो की अमराहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल, हे तर तूच त्याला सांगतो. याचा अर्थ तू त्याला काय अमरत्व प्रदान करतो असं तर काही घडत नाही असं म्हणतात. परंतु एवढं असलं तरी परी आमचा स्वामी तूची खरा होशी. परंतु स्वामी म्हटलं का, आमचा स्वामी म्हटलं का आम्ही कोणाकडे बोट दाखवतो, तुमच्याकडं गुरुकडंच या ठिकाणी बोट दाखवतो. तत्वता मात्र दोघांचं ऐक्य असताना देखील, दोघं एकरूप असताना देखील गुरु गुरुच राहतो आणि शिष्य शिष्यच राहतो. असं गुरुचं गौरव त्याला कधी सोडून जात नाही. हे तू कसं काय केलंय हे काही आम्हाला कळत नाही. तो जीवदशेशी पायी कधीही देखील नाही. जीवदशा कशाला म्हणतात ही तू कधी पाहिलंच नाही. मग कैवल्य काही देणे लागे. जर ते म्हणतात जीवदशात तू आमची सिद्ध होऊन दिली नाही तर तू आम्हाला कैवल्य काय प्रदान केलेलं आहे का, किंवा तुला कैवल्य प्राप्त झालेलं आहे का कैवल्य स्वरूपच तू आहेस. म्हणून कनिष्ठत्व नाही फेडिले, उत्तमत्व नाही ओपिले, आणि गौरव तरी मिळवले ऐशेचे आहे. आमचं कनिष्ठत्व जे आहे ते कनिष्ठत्वाचा नाश केला नाही, उत्तमत्व नाही विकेले, आणि तुझं उत्तमत्व आम्हाला विकलंही नाही का बा आम्ही कनिष्ठ होतो आणि ते आमचं ज्येष्ठ कनिष्ठत्व तसंच ठेवलं. संस्कृतमध्ये फार चांगले श्लोक आहेत पण आता आठवत नाही. याच्यामध्ये जीवनमुक्ती विवेकामध्ये आलेले श्लोक आहेत. तर त्याच्यामध्ये सांगतात की म्हणून कनिष्ठत्व नाही फेडिले, उत्तमत्व नाही विकेले. हे श्रेष्ठत्व विकलं नाही म्हणजे ते श्रेष्ठत्व आम्हाला दिलं नाही. कनिष्ठत्व नाही फेडिले आणि त्या कनिष्ठत्वाचाही नाश केला नाही. नाश केला नाही का, कनिष्ठत्वाची सिद्धीच होऊ दिली नाही. ज्येष्ठ कनिष्ठ भाव आमचा कारण शरीराचा नाश करून त्या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ भावाची असिद्धी करून दिली. हे तुझंची मिरवले आणि गौरव तरी मिरवले ऐशेची पाय, आणि तुझं गौरव तुझ्या ठिकाणी तसंच आहे. तुझे स्वरूप सर्वदा संचले. तुझं स्वरूप सर्वदा म्हणजे काला अनवच्छिन्न, बरोबर ना, कालानवच्छिन्न असं नित्य विराजमान किंवा नित्य विद्यमान असं तुझं स्वरूप आहे. हे तुझशी तू असंशी वाले, आणि जे तुझं सर्वदा विद्यमान असणारं स्वरूप तेच आनंदरूप आहे. म्हणून ते तुला ते वाढले म्हणजे अत्यंत प्रिय आहे. म्हणजे तू आनंदरूपही आहेस आणि तू सद्रूपही आहेत, अर्थात तू चिद्रूप पण आहेस. हे न चोजवताची चोजवले गौरव तुझे, असं न चोजवताचे. आम्हाला हे काही चोजवलं म्हणजे आम्हाला कळून घ्यावं लागलं, जाणून घ्यावं लागलं असं नाही. हे न जाणता देखील तुझं गौरव तुझ्याच ठिकाणी आहे. तुझ्यासारखा तूच आहेस आणि तुझ्या श्रेष्ठतेला उपमा किंवा तुलना देता येणार नाही. हे आम्हालाच जाणवलं. हेही तुझं नशेक आहे, पण आम्हाला तुझं महत्त्व कळलं याचंही तुला काही महत्त्व नाही. हेही तुझं नशेक आहे, हेही तुला काही नाही. पण कोण जाणे कैसे पाही, सामान्य विशेषत्व नाही तुझं माझी देवा. परंतु आता हे सगळं बोलतो ना आम्ही, हे सगळं अध्यारोपाच्या भाषेत ज्येष्ठ कनिष्ठ भावाच्या अतीत असणाऱ्या तुझ्या स्वरूपावर ज्येष्ठ कनिष्ठ भावाची कल्पना करून सामान्य विशेष आणि विशेष सापेक्ष सामान्य, की जे दोन्ही तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही असा अखिल विशेष विवर्जित असणारा तू, आणि तुझ्या ठिकाणी आता हे जे बोलतोय आम्ही ते सामान्य विशेषाची कल्पना करून बोलत आहोत. परंतु म्हणतात सामान्य विशेष तव नाही तुझं माझी देवा. तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य आणि विकल्प, सामान्य एकत्वक्रम, विशेष असतो पृथक्त्वकृत, अशा प्रकारचा कोणताही सामान्य विशेषाचा विकल्पाने तू अस्पर्शित अचुंबित अशा स्वरूपाचा तू आहेस. म्हणजे शिष्याला पण हे कळलेलं आहे, सगळं कळून हे चाललेलं बोलणं आहे की गुरुत्वे जेवढा, आता 67 क्रमांकाची ओळी आहे. गुरुत्वे जेवढा चांगू तेवढाची तारुणी लघु, गुरु लघु जाणे जो पांगू तुझा करी. आता सांगतात गुरुत्वे जेवढा चांगू, गुरुत्वाच्या बाबतीत तू जितका चांगला आहेस, गुरुत्वाच्या बाबतीत
तू जितका चांगला आहे म्हणजे गुरुत्व हे तुझं जे भूषण आहे की शिष्याला कशा कशा प्रकाराने बोध करावा यासाठी तुझ्यासारखा सम्यक साधू ह्या कुठेही विश्वामध्ये अस्तित्वात नाही. परंतु तेवढाची तारुणी लघु, गुरुत्वाने तू जितका चांगला आहे तेवढाची तारुणी लघु, परंतु तू जेव्हा शिष्याला तारून नेतो तेव्हा मी याला संसार सागरातून तरुण नेणारा आहे या असं तुला कधीही यत्किंचित देखील अभिमान होत नाही. म्हणून तारुण दुसरं एक गोष्ट आहे तारुणी लघु म्हणजे यया यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्यगात्मनी सासैव प्रक्रिया साध्वी इति आचार्य भाषितम. जेव्हा अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्याची द्यावे मुंगीवरी भार गजाचे पालन घालत आहे कोण कार्यसिद्धी. आपल्याकडं आलेला प्रत्येक अधिकाऱ्याला आपल्या स्वरूप स्थितीवर पोचवत असताना त्याचा प्रवास कुठून आरंभ झाला तो त्याला कर्म उपासना योग ज्ञान कशा प्रकाराने सांगायचं या बाबतीत त्याला तारण्याच्या बाबतीत तू एकदम हलका नावेसारखा आहे. नाव पृथ्वीवर असते तेव्हा फार जड असते आणि पाण्यात गेल्यावर हलकी असते, त्याप्रमाणे तू आहेस. म्हणून म्हणतात तेवढाची तारुणी लघु, गुरु लघु जाणे जो पांगू तुझा करी. ते म्हणतात आता हे गुरु, मग तुम्ही गुरु आणि लघु, शिष्य कोण आहे लघु आणि गुरु काय आहेत गुरु. गुरु आणि लघु, गुरु म्हणजे जड आणि लघु म्हणजे हलका. अशा प्रकारचं गौरव किंवा लाघव हे जे होतं हे कोणाच्या ठिकाणी गौरव आणि लाघव श्रीगुरूंच्या यथार्थ स्वरूपाला कधी स्पर्श देखील ही भावना होत नाही किंवा अशी धारणा होत नाही. ही धारणा कोणाची माऊली सांगतात, फार विशेष गोष्ट सांगतात, गुरु लघु जाणे. गुरु लघु कोण जाणतो? जो तुझा पांगू करी, जो तुझा पांग करतो. पांग करणं हा एक वाक्प्रचार आहे आणि त्याचा अर्थ आहे जो पांग म्हणजे जो दरिद्री आहे, म्हणजे जो गुरु सेवा किंवा गुरु कृपा ज्याच्या वाट्याला आला नाही असा हा पंगू म्हणजे हा गुरुकृपेने दरिद्र असणारा पुरुष आहे. दुसरा संबंध असा अर्थ आहे, ज्याला गुरुकृपेचा संबंध लागला नाही असा पुरुष आयुष्यभर गुरु आणि लघु काय सगळं जीवन चाललेलं माणसाचं कशामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भावामध्ये आणि पुढचं जे जीवनामधल्या जेवढा कर्तव्याचा विस्तार आहे तो सगळा ह्या गुरु लघु भावाला ज्येष्ठ कनिष्ठ भावाला कारण शरीराला तादात्म्य धरूनच चाललेला आहे. आणि म्हणून या सूक्ष्म आणि स्थूल शरीराचे सगळे व्यवहाराला कारण कोण आहे? गुरु लघु भाव असणारा हा कारण शरीराचं तादात्म्य हेच खऱ्या अर्थाने त्याला कारण आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात हे कोण आहे? जो तुझा पांगू करी, ज्याला तुझा संबंध झाला नाही, ज्याला या ठिकाणी तुझ्या वाचून जो राहतो, तुझ्या कृपेचं दारिद्र्य ज्याच्या जीवनात आहे तो कायम गुरु लघु असंच करत राहणार. आता या ठिकाणी टीका, नेनिजे गुरु लघुता म्हणजे न देखिजे उत्तम कनिष्ठता. त्याला गुरु लघु माहीत नाही म्हणजे काय, कोण उत्तम आणि श्रेष्ठ कोण हे त्याच्या ठिकाणी उंच नीच काही नेणे भगवंत. तशाच प्रकारचा हा जीवनमुक्त पुरुष आहे. गुरुत्वे आता इतुलेचे स्वामी. तुम्ही गुरुत्व तुमच्या ठिकाणी आहे ते इतकंच आहे की काही गुरुत्व आहे का कनिष्ठ आणि ज्येष्ठ हा भावच तुमच्या अंतःकरणात नाही. याशी तव अनारीचे नाही आणि स्वरूपानंद डोई नेनो किती तरती पाही प्रत्ययोन्मुखे. आता तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या ठिकाणी उत्तम कनिष्ठ भाव नाही आणि शिष्य जेव्हा आला तर शरणाला तेव्हा काय तो म्हणतो शिष्यस्तेहम शादी माम त्वाम प्रपन्नम. असा येतो म्हणजे तुमच्या ठिकाणी गुरुत्वाची कल्पना आणि स्वतःच्या ठिकाणी लघुत्वाची कल्पना करून येतो आणि तुमच्या ठिकाणी तर तो अजिबात हा गुरु लघु भाव नाही. मग तुम्ही त्या शिष्याला काय म्हणायचं की आम्हाला हे माहीतच नाही, तू आमच्याकडे आलाच कशाला, तू दुसरीकडे जा, असं तुम्ही कधी म्हणत नाही. स्वरूपानंद डोही, तुमचा ज्या स्वरूपानंदाचा अथांग असणारं विशाल एक सरोवर आहे किंवा जलाशय आहे, त्याच्यामध्ये प्रत्ययोन्मुखे किती तरती पाही नेनो. असे कितीही अज्ञानी जीव तुमच्याकडे शरण आले तर त्या प्रत्ययामुख म्हणजे आत्मानुभूतीच्या किंवा आत्मप्रत्ययाच्या सन्मुख होतात आणि त्या आत्मानुभूतीमध्ये कायमचे स्थिर होतात. असे जीव किती आहेत हे सांगता येणार नाही. ह्या ब्रह्मविद्येच्या प्रवाहात
किती अज्ञानी जीवांना तुम्ही स्तुस्नात करून ज्ञानस्वरूपाला किंवा जीवनमुक्त अवस्थेला नेऊन पोचवलं याची गणना करता येणार नाही. आणि जो ज्येष्ठ कनिष्ठ भाव तुमच्या स्वरूपात नाही त्या ज्येष्ठ कनिष्ठ भावाची कल्पना करून तुमच्याकडे येतात आणि त्या ज्येष्ठ कनिष्ठ भावाची निवृत्ती करून स्वरूपानंदाच्या डोहात तुम्ही त्यांना निमज्जन करायला लावता. याच्यापेक्षा काय मोठं आश्चर्य आहे. ऐशेही होता सता तुझ माझी न सरे गुरु लघुता तुझी या कृपा तुषारे न भिजता गुरु लघुता दिसे. ते म्हणता असं होत असताना देखील तुझ्या ठिकाणी कधीही गुरु आणि लघु भाव तुझ्या ठिकाणी येत तर नाही. परंतु जे लोक तुझ्या गुरुकृपामृताच्या तुषाराने भिजत नाही त्यांच्यावर ह्या गुरुकृपेचा शिंतोडा लागत नाही त्यांच्या ठिकाणी मात्र हा गुरु आणि लघु हा भाव दिसत राहतो. तुवा आपुलेने अपांग पाते स्पर्शले नाही जयाते गुरु लघुता हे तयाते वावगीच दिसे. बरोबर का? हे असंच आहे ना? तर ते बघा अर्थ बघा. तुवा आपुलेने अपांग पाते तू आपल्या कृपादृष्टीनं जर स्पर्शिले नाही जयाते गुरु लघुता हे तयाते. तर ते म्हणतात तुझी कृपादृष्टी ज्याच्यावर पडली नाही त्याला ही गुरु आणि लघु हे भाव ज्येष्ठ कनिष्ठ भाव त्याला दिसतात. परंतु हे दिसतात ते काही वास्तव आहेत का? वावगीची दिशे. त्याला दिसत असताना ते वावगे विनाकारण दिसतात. वास्तविक त्याला गुरु लघु भाव दिसू नये. परंतु याचं कारण काय आहे? गुरुकृपा. आणि ज्याला गुरुकृपेचा तुषार लागला तर त्याला हे गुरु लघु भाव जाणवत नाही. आता इथं जतू स्पर्शने न स्पर्शने नाही असा मुद्रण दोष झाला आहे. तिथं पाहिजे इथं 3 शब्द करायचे संहिता. तू ज स्पर्शने आणि न स्पर्शने नाही असं घ्यायचं. 3 शब्द करायचे याचे. हे जतू आहे तिथं तू ज स्पर्शने स्वतंत्र शब्द आणि न असा स्वतंत्र शब्द आहे. म्हणून म्हणतात तुझं स्पर्शने न स्पर्शने नाही. तुला स्पर्श न करणंही नाही आणि अस्पर्श पण नाही. परी तुझं विन काय असे पाही. म्हणजे तू कोणाला स्पर्शही करत नाही आणि कोणाला स्पर्श करीत नाही असंही नाही. म्हणजे तुझी कृपा ज्याच्यावर होईल म्हणजे याचा अर्थ आता लगेच कोणी म्हणेल तुझी कृपा कोणावर होते आणि कोणावर होत नाही. इथं मेघवृष्टीने करावा उपदेश असाही तो आहे. त्यामुळे कृपा नाही असं नाही. परंतु त्या ठिकाणी फलबल कल्पन्यायाने काही लोक त्या ठिकाणी आपल्या बोधाला प्राप्त होतात आणि काही लोक मात्र बोधाला प्राप्त होत नाही. म्हणून आम्ही म्हणतो की तुझ्या कृपेचा स्पर्श झाला नाही. वास्तविक गुरुकृपेचा स्पर्श आणि अस्पर्श हे तुझ्या ठिकाणी नाहीच आहे. तरी तुझं विण काय पाही. तुझ्या वाचून दुसरं काही नाहीच आहे. आता जे प्रवाही तैसाची तुगा. इथं तू कोणता आहे? जे ज्या प्रवाहात येतील तसा तू आहे. तुझ्या प्रवाहात आले त्यांच्यासाठी तू सगळं देतो आणि जे तुझ्या प्रवाहात आले नाही त्यांच्यासाठी ते त्यांना प्राप्त होत नाही. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. अशा प्रकारची तुझी स्थिती आहे. म्हणून ऐन होवी म्हणून बोला. जे तुझ्या विखी मुगड तया लागी तू वक्रतुंड अन्यानी अशी तरी अखंड उजूची आशी असं तुझं स्वरूप आहे. म्हणून तुझा पांगू घडे तया गुरु लघुता आवडे. ज्याला तुझा पांग घडतो म्हणजे ज्याला तुझा असंबंध येतो. तुझा संबंध येत नाही त्याला गुरु आणि लघुता अशी आवडे म्हणजे भासे गमे. त्याला खरं गुरु लघुतेचा भाव वाटत असतो. ये रवी तुझं माझी न घडे सामान्य विशेष. सामान्य आणि विशेष ह्या दोन्हींनी विवर्जित असा तू वस्तुता आहेस. आगा तू तरी असशी समान परी त्याचा त्याची दुवाड जाण. जो न करी अग्निसन्निधान तोची ही वैजे. ते म्हणतात तू तर सगळ्यांमध्ये समान आहे. काय सुखदुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. भक्तीचा उद्बोध काय ज्ञानाचा उद्बोध भक्ती ज्ञानाचा भक्ती प्रेमाचा कल्लोळ अशा प्रकारचा तो आहेस. आणि धन्य कोण होतो? धन्य जगी तोची एका हरिरंगी नाचे अशा प्रकारची स्थिती आहे. आगा तू तरी असशी समान. तू सगळ्यांच्या मध्ये समान आहेस. परी त्याचा त्याची दुवाड जाणं. पण त्याचं त्यालाच काय आहे? दुवाड म्हणजे संकट किंवा काठिण्य त्याचंच झालं. कारण का बरं? तू जर सर्वांमध्ये श्रीगुरु अनुष्यूत आहेत तरीसुद्धा याच्या ठिकाणी मात्र त्याची फलानुभूती झाली नाही. याचं कारण काय? त्याचा तोच संकट ओढवलेला आहे. या ठिकाणी लोह परिसाशी रुसले सोनेपणाशी मुकले तेथे कोणाचे कायबा गेले ज्याचे त्यानेच अनहित केले अशी स्थिती आहे. का त्यासाठी उदाहरण देतात टीकाकार. जो न करी अग्निसन्निधान तोची हिवजे.
अग्नी, थंडी वाजली, अग्नी आहे, उपलब्ध आहे, परंतु अग्नी जवळ गेला तर त्याच्या थंडीचं निवारण होईल ना, तसं म्हणतात. म्हणून प्रत्यय मात्र जो तू जाण, तेथे नव्हता सावधान, गुरु लघुता हे भान, साचो कार्य दिसे. म्हणून केवळ तू कसा आहे, प्रतीती मात्र तू आहे, आणि ते प्रतीती मात्र हे सर्वांचं स्वरूप आहे, परंतु तेथे नव्हता सावधान. त्या ठिकाणी जर तुम्ही सावधान झाले नाही, म्हणजे फक्त जे बहिर्मुख आहात त्याच्या प्रतीती मात्र स्वरूपाच्या ठिकाणी जर तुम्ही अंतर्मुख झाले नाही, तर मग म्हणतात गुरु लघुता हे भान, साचो कार्य दिसे. तुम्हाला गुरु लघुता वाटेल, आणि वाटून ते कसं, साचो कार्य, ते सत्य आहे असंही तुम्हाला वाटेल. कारण तुम्हाला स्वरूपाचं अज्ञान आहे, आणि स्वरूपाच्या अज्ञानामुळं गुरु लघुभाव तुम्हाला वाटतो. याचं कारण काय, ते अज्ञानाचंही तुम्हाला काय आहे, अज्ञान आहे. कारण तिथं तुम्ही सावधान झाले नाही. सावधान झाले असते तर मुमुक्षु दशेकडे वळले असते आणि अज्ञान निवृत्तीचा प्रयत्न केला असता, परंतु तसे तुम्ही न झाल्यामुळं तुमच्या अंतकरणात गुरु लघुभावाचा, द्वैताचा अधिक विस्तार होत गेला. की जे द्वैताचं काय वर्णन केलं बघा उपनिषदामध्ये, यत्र द्वैतम इव भवती. केवळ द्वैत्र जणू काही, म्हणजे द्वैताची कल्पना ज्या ठिकाणी इव असली, येऊ सुद्धा आपण काय म्हणतो, येव जे आहे, येऊ म्हटलं की गेलं सगळं, सगळं विवर्त आहे असं. परंतु या ठिकाणी द्वैताची पुसटचे, म्हणजे द्वैताची तर काय, द्वैत सापेक्ष अद्वैत ही देखील काय काय कल्पना आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, या ठिकाणी तुका म्हणे भेदा भेद, आणि गेला वाद खंडोनी. भेद आणि भेद सापेक्ष असणारा अभेद हा सुद्धा त्याच्या ठिकाणी चालत नाही. म्हणून एक हे बघा, तत्र शिवम चतुर्थम अद्वैतम मन्यते, मला वाटतं याच्यामध्ये मांडुक्य उपनिषदामध्ये. आणि यत्र ही द्वैतम इव भवती, तर ज्या ठिकाणी द्वैत हे जणू काय असं वाटतं, ते सुद्धा तत्र दुःखम, पुढं काय त्या ठिकाणी सुद्धा दुःखाचीच अभिव्यक्ती होते. म्हणजे द्वैताचं नामोनिशानसुद्धा स्वरूपात सहन होत नाही. म्हणून म्हणतात की त्या अशा ज्या लोकांना की अज्ञान, जे लोक सावधान झाले नाही, त्यांना हे गुरु लघुतेचं भान होतं. या लागी तुझा जया पांगू, तयाशीच दिशे गुरु लघु, येरवी तू अभंगू, तुझं माझी हे कैचे. आता सांगतात ज्यांना तुझं दारिद्र्य आहे, म्हणजे तू ज्यांना प्राप्त झाला नाहीस किंवा ज्यांना गुरुकृपा प्राप्त झाली नाही, अशा पुरुषांनाच ह्या गुरुतेचं, लघुतेचं, ज्येष्ठ कनिष्ठ भावाची धारणा प्रबल होते. आणि येरवी म्हणजे खऱ्या अर्थाने तत्वतः जर तू पाहायला लागला, तू अभंग आहेस, आणि तुझं माझी हे कैसे, तुझ्यामध्ये हे ज्येष्ठ कनिष्ठ भाव कुठून येतील. आता 68 क्रमांकाची ओळी ही, शिष्या देता वाटे अद्वैताचा समूह फुटे, तरी काह्या होती भाटे शास्त्रे तुझी. आता म्हणतात शिष्या वाटे देता, आपलं वाटा म्हणजे आपला अंश असा अर्थ नाही, वाटा म्हणजे हिस्सा नाही, आपलं स्वरूपच. आपलं स्वरूप देत असताना शिष्याला अद्वैताचा समूह फुटे. इथं शिष्यभावाची कल्पना केली की नाही, मी गुरु आणि तुम्ही शिष्य, अशी गुरु शिष्य भावाची कल्पना जर गुरु करतील, तर शिष्या देता वाटे, कशावरून, शिष्याला जर याचं प्रदान करायचं आहे, हे आत्मज्ञान प्रदान करत असताना गुरु शिष्य भावाची कल्पना करावी लागत असेल, तर अद्वैताचा समूह फुटे. त्या ठिकाणी अद्वैताचं समूह म्हणजे निर्दोषम ही समम ब्रह्म, अद्वैताचं निर्दुष्टत्व जे काय आहे केवळ अद्वैत रूपाने असणं, हे जर फुटे नाम, ते जर फुटतं म्हणजे ते द्वैतात परिणत होतं. द्वैतात परिणत झाल्याशिवाय गुरु शिष्य भाव या ठिकाणी व्यवहार होणार नाही. अशी जर कोणाची कल्पना असतील, तर ही जी कल्पना आहे, शास्त्र द्वैत प्रतिपादन करतं की अद्वैत प्रतिपादन करणं, सगळं द्वैताचं खंडन, अद्वैताचं मंडन, आत्मानुभूती, हे सगळं वर्णन करणारा कोणीही वेद आहे. आणि त्या वेदाने जर असं, वेदाची अशी धारणा असते की या ठिकाणी केवळ अद्वैताचं चिंतन शिष्याच्या बुद्धीवर आरूढ करताना गुरु आणि शिष्य हे द्वैत भाव, हे द्वैत सत्यत्वाला प्राप्त होतं. असं जर असतं तरी काया होती भाटे शास्त्रे तुझी. तर ह्या शास्त्राने, ह्या उपनिषद किंवा ब्रह्मविद्येने भाट होऊन तुझ्या केवळ अद्वैतात्म स्थितीचं वर्णन का बरं केलं असतं, अर्थ केलं नसतं. म्हणजे याचा अर्थ याच्यातून सुद्धा माऊली सांगतात की वेदाला केवळ अद्वैतात्म स्थितीच सांगायची आहे, आणि ती आवाजची आहे, अशा प्रकारची सांगायची आहे. म्हणजे उदाहरण काय दिलं, उलट काय, ज्या अर्थी वेदामध्ये असे द्वैत गुरु शिष्य संवाद दिसतात, त्याचा अर्थी द्वैताचा स्वीकार केला आहे असं ते द्वैती लोक सांगतात. आणखी नाही, मग याचा अर्थ ते द्वैत जर शास्त्राला सांगायचं असतं, तर अद्वैताची भाट स्तुती पाठक जी शास्त्र झाली कशाला असती.
याच्यावरून सगळ्याचं पर्यवसान केवळ अद्वैत आत्मस्थितीतच होतं असं माऊली सांगतात. आता टीका. शिष्याशी होता बोधू घडता गुरु शिष्य भेदू तरी कासया वेदू अद्वैत सविता. जर शिष्याला बोध झाल्यामुळं किंवा शिष्याला बोध करताना जर गुरु आणि शिष्य हा भेद सत्यत्वाने जर त्या ठिकाणी झाला असता तर वेदाने ह्या अद्वैताची स्तुती कशासाठी केलेली असते? केवलम अद्वैतम चतुर्थम शिवम असं त्याची स्तुती कशाला केली असती? सद्गुरुशी शरण आला स्वरूपबोधे शिष्य झाला परी भाग नाही पडला गुरु शिष्य मिशे. सद्गुरूंना शरण आला आणि स्वरूपाचा बोध होऊन तो शिष्य तृप्त झाला, धन्य होम म्हणायला लागला. असं जरी झाला तरी गुरु शिष्य ह्या निमित्ताने गुरु शिष्य रूपाने तत्वतः त्यांच्यामध्ये कधीही द्वैत निर्माण झालेलं नाही. शिष्याशी बोध होता अद्वैत येते भेदपंथा तरी भाट होऊन स्तविता कासया वेदू. या ठिकाणी सांगतात शिष्याला बोध झाल्यावर जर शिष्याला बोध झाल्यामुळं तो शिष्य आणि गुरुने एक बोध केला आणि शिष्याला बोध झाला असं जर तुम्ही म्हटलं आणि त्यामुळं ही अद्वैत आत्मस्थिती भेदमार्गाला किंवा भेदपंथाला प्राप्त झाली तर मग ह्या वेदाने त्या अद्वैत आत्मस्थितीचं स्तुती एवढी किंवा भाट होऊन त्याची स्तवनं का गायली असते त्याच्यासाठी संमत श्लोक देतात. बृहदारण्यक आणि ईशावास्योपनिषदाचा जो शांतिपाठ आहे तो शांतिपाठ या ठिकाणी सांगतात. आपण नेहमी पाहतो पूर्णमदाः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा कालच महाराज म्हटले की या श्लोकाचं जर चिंतन करायचं झालं तर याला महिना पण पुरणार नाही. मग याच्यामध्ये सगळं बृहदारण्यक आलं, सगळं ईशावास्य आलं, सगळा वेदांत आला. म्हणून त्याचं तात्पर्य एवढंच आहे, हा श्लोक दिला की त्याचं पूर्णत्व कधीही खंडित होत नाही. ओम पूर्णमदाः म्हणजे परोक्ष जेवढं आहे ते सुद्धा आदाह शब्दाने सांगितलेलं तेही परमात्म तत्वचं आहे. इदम शब्दाने सांगितलेलं तेही सर्व परमात्म तत्वचं आहे. उत्पन्न होतं ते पूर्णापासून उत्पन्न होणारही पूर्णच आहे आणि त्याची जर कार्यरूपाची वजा केली तरीसुद्धा काय आहे? पूर्णच आहे. याचा अर्थ दुसरं कोणतं? मत्त परतरम नान्यत अशा प्रकारची स्थिती आहे. आणि याचंच वर्णन केलं ना, मत्त परतरम नान्यत किंचित असते. याचा अर्थ गुरु शिष्य भावोपी नसते, उपास्य उपासक भावोपी नसते. जरी त्याला पराभक्तीत असं तुम्ही म्हणत असले, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती म्हणा किंवा ज्ञानोत्तर ज्ञानलक्षणात्मक भक्ती म्हणा किंवा त्या ठिकाणी केवळ एकरूपता समितलाच भक्ती म्हटले असं म्हणा, काही तुम्ही म्हणा, त्या नावाबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु अद्वैत आत्मस्थिती अखंड अभेद्य अच्छेद्य अशा स्वरूपाची आहे हे सांगितलं. आणि ह्या स्थितीचं वर्णन किंवा स्तुती किंवा गौरव या ठिकाणी वेदाने वर्णन केलेला आहे. अपौरुषे शब्दराशी वेद अखंड अद्वैत स्थितीचं वर्णन करतो. तुझे न विघडवून संचलेपण पूर्णत्वेचे होय उद्धरण शास्त्रही करिस्तवन आईशेची तुझे. आता राहिले का काही? हां. एवम हे गुरुकृपा सुरवाडे शिष्या स्वरूप बोध घडे. गुरुकृपेचा सुरवाड म्हणजे गुरुकृपेचा पूर जेव्हा येईल किंवा सुरवाड शब्दाचा दुसरा अर्थ आहे विस्तार, तिसरा अर्थ आहे सुभिक्ष सुकाळ. असं जर होईल तर त्या ठिकाणी म्हणतात शिष्याला स्वरूप बोध निश्चितच घडणार. परंतु असं जरी झालं ना, शिष्याला बोधाचा सुरवाड झाला, बोधाचा पूर आला, आनंदाचे डोळे आनंद तरंग म्हणायला लागला, गुरुनी आम्हाला काय दिलं, काय विसरू कसा आम्ही गुरु पादुकाला ज्या संगतीनेच विराग झाला, काय मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा आम्ही गुरु पादुकाला. अशा प्रकारे कितीही गुरूंचं गौरव वर्णन करत असला तरीसुद्धा ते म्हणतात की तुझ्या रूपीनं घडे गुरु शिष्य भागू. तुम्ही किती स्तुती करत बसले तरी त्यांना मी गुरु आणि हा शिष्य असा विभाग त्यांच्या ठिकाणी मात्र कधीही उत्पन्न होत नाही. तुझे न विघडोनी संचलेपण पूर्णत्वेची होय उद्धरण शास्त्रही करई स्तवन आईशेची तुझे. आता श्रीगुरूंना माऊली म्हणतात तुझं संचलेपण म्हणजे नित्य अखंड असणारं अविनाशित्व, सद्रूपत्व, सन्मात्रत्व ते कधी विघडत नाही, त्याच्यामध्ये बिघाड होत नाही. पूर्णत्वेची होय उद्धरण आणि शिष्याचं उद्धरण करताना या ठिकाणी तुमच्या मूलभूत स्वरूपात यत्किंचितही बाधा न येता इकडं शिष्याचा मात्र उद्धार होतो. पण उद्धार होताना त्याच्यातला काही भाग जो आहे तुमच्यापेक्षा कनिष्ठ त्याच्या ठिकाणी वाट्याला कमी आला असं नाही, त्याचं पूर्णत्वानेच उद्धार. आता वर जे सांगितलं ओम पूर्णमदाः पूर्णमिदम असा पूर्णत्वानेच त्याचा उद्धारही होतो.
शास्त्रही करी स्तवन, आणि शास्त्र देखील अशाच प्रकाराने हे गुरुतत्व काय आहे त्याचं स्तवन करत असतं. आणि शास्त्र पुन्हा हे पण तुझं स्तवन करतो. काय स्तवन करतो? आता मग कैलास महाराजांनी एक उपनिषदातला मंत्र सांगितला. कोणता? जाता जाता त्या गुरुकृपेचा ऐश्वर्या कधी यथा गुरु यथा देवे तथा गुरु, यस्य देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरु तस्यैते कथिता ह्यर्थः प्रकाशन्ते महात्मनः, असं तो मंत्र आहे. त्या मंत्रामध्ये गुरुची केवढी स्तुती केली. त्या आपल्या करपात्रीजी स्वामींनी काही चिंतन लिहिलेलं आहे याच्यामध्ये भागवत सुधेमध्ये. तर त्याच्यामध्ये हा श्लोक दिला. त्याने असं लिहिलं की यस्य देवे पराभक्ती, ज्याची आपल्या इष्टदेवतेवर जेवढी भक्ती असते ना तेवढीच भक्ती कोणावर आहे? श्री गुरुवर आहे. यस्य देवे पराभक्ती यथा देवे, जेवढी भगवंतावर आहे इष्टदेवतेवर आहे तथा गुरु, तितकीच आपल्या गुरूंच्या ठिकाणी निष्ठा त्यांची आहे. असं जर असेल तर त्यांनी वेदामध्ये पाठभेद नाही, पण त्यांनी लिहिले तस्य ते ह्यकथितः अर्थः, ह्यकथितः अर्थः. त्याला अकथित म्हणजे गुरूंचा सहवास कमी लाभला किंवा बुद्धिमांद्यादी दोषामुळं किंवा त्या ठिकाणी चित्ताची एकाग्रता न साधल्यामुळं कधी एखादा शब्द त्याला आकलन झाला नाही, त्याची मेधाशक्ती स्मृतिशक्ती काही त्याच्यामध्ये प्रतिबंध निर्माण झाले, म्हणून जर एखाद्या विषय त्याला कळला नसेल अकथिता अर्थ किंवा ओघामध्ये गुरुजींच्याकडून सांगण्याचं राहून गेलं असेल तर त्याला देखील ते गुरूंच्या निर्वाणानंतर किंवा त्यांची उपस्थिती नसली तरीसुद्धा त्या अनुपस्थित देखील अकथिता अर्थ न सांगितलेले विषय देखील स्फुरद्रूप होतात. असा हा गुरूंचा महिमा आहे. हा महिमा वेदाने वर्णन केला असता का? जर तुमचा नसता तर ही तुमची काय आहे? वास्तवता आहे म्हणून म्हणतात. आणि आता याच्यानंतर महाभारतातलं एक प्रमाण दिले, वरच्यात मंत्रासारखा अर्थ आहे. पूर्णात पूर्णमुद्धरती पूर्णात पूर्ण प्रचक्षते हरंती पूर्णात पूर्णम च पूर्णमेवावशिष्यते. या ठिकाणी पूर्णापासून पूर्णच उत्पन्न होतं, पूर्णातूनच पूर्ण वजा होतं, तेव्हा पूर्णच अवशिष्ट राहतं. आणि अशा प्रकारचं महाभारतामध्ये देखील ह्या वेदमंत्राचा एक प्रकाराने अनुवाद केलेला आहे. इति महाभारते एवं विला रामकृष्ण परमहंसाने असं म्हटलेले की यथा देवे तथा गुरव. परमहंस देव असं म्हणतात की आपले गुरु जोपर्यंत आपल्या समोर आहेत तोपर्यंत इष्टदेवतेला वेगळं पाहायचंच नाही, इष्टदेवता त्यांच्याच विग्रहात पाहिजे. आणि ज्या वेळेला श्रीगुरू आपले जातात तेव्हा श्रीगुरूंना इष्टदेवतेमध्ये पाहावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे इतकी निष्ठा असली पाहिजे का इष्टदेवता जी आहे ती आपले साक्षात श्रीगुरूच या ठिकाणी विद्यमान आहेत. एवं विलासता आयुष्यही पूर्णत्व हानी नाही. अशा प्रकारचा विलास व गुरु शिष्यपणाचा विलास विस्तार किंवा विशेष रूपाने लसती अशा प्रकारचं शोभा देत असलं तरीसुद्धा पूर्णत्व हानी नाही. या गुरु शिष्यपणाच्या द्वैताने त्यांच्या पूर्णत्वाची दोघांच्याही कोणाची हानी नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. असो आम्हाशी तो पाही रीती सखा म्हणतात. असो आमच्या दृष्टीनं कालच आपण सांगितलं आम्हाला या रीतीनं तू सखा आहे. वास्तविक आहे हा गुरु शिष्याचा आत्मसंवाद आहे. पण आत्मसंवादामध्ये ऐक्याचा जो भोग आहे सुखाचा ऐक्यामध्ये तो भोग भोगण्याचं साधन जर म्हणायचं तर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितल्याप्रमाणे आत्मनिवेदनातळीची आत्मनिवेदनाच्या खालची असणारी जी भक्ती आहे ती कोणती? पीठिका जी सख्याची, ते पार्थो अधिष्ठात्री तिथीची मातृकागा. इथं ज्ञानेश्वर महाराज अधिष्ठात्री तिथीची मातृकागा. ज्ञानेश्वर महाराज ही देवता आहेत. कोणत्या अधिष्ठात्री देवता आहेत? कोणत्या? ह्या सख्य भक्तीचे आचार्य होऊन ह्या आत्मसंवादाचा अनुभूती ज्ञानोबा शब्दाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला अभिव्यक्त करतात. म्हणून म्हणतात की असो आम्हाशी तो पाही ये रीती सखा. ह्या रीतीनं म्हणजे कोणती कल्पित द्वैत अद्वैतापेक्षा सुंदर आहे अशी भक्ती करण्यासाठी ह्या भक्तीचं पर्यवसान सख्य भक्ती झालेलं आहे. आणि सख्य भक्तीतून आम्ही ही आत्मनिवेदन भक्ती जिला ज्ञान म्हणतात ह्या ज्ञानाचं प्राकट्य या ठिकाणी गुरुशिष्य संबंधातून कसं होतं आणि त्यांची अद्वैत स्थिती कशी अभंग राहते हे आम्ही आतापर्यंत सांगितलं. आता या ठिकाणी परिसमाप्तीची ओळी आहे 69. किंबहू, तिथं किंबहुना आहे का? किंबहू किंबहू येणे दातारा मी तू याचा संसारा वेचवणी होशी सोयरा तेनेची तोषे. याचं दोन प्रकाराने चिंतन करता येईल बघा. किंबहू येणे दातारा, हे दातार आपल्या श्रीगुरूंना दातार असं म्हणतात की
काय किंबहूच आहे. तर अर्थ एकच होतो, बहु ना किम एकदम संस्कृत झालं. हे मराठीमध्ये किंबहू म्हटलं तरी अर्थ तोच होतो त्याचं. बहु ना किम, फार काय सांगावं. येणे दातारा मी तू याचा संसारा, वेचोनी होशी सोयरा तेनेची तोषे. आणि तुझा जो मूलभूत आनंद आहे ना, तेनेची तोषे, त्या आनंदाने म्हणजे कोणत्या स्वरूपभूत आनंदाने, म्हणजे स्वरूपभूत आनंदामध्ये कोणत्याही प्रकारचा वृद्धी किंवा ऱ्हास न होता आपल्या स्वरूप महिमेत राहून तेनेची तोषे तू काय करतो. हे दातारा, हे वैशिष्ट्यपूर्ण दान देणाऱ्या अशा अहो श्रीगुरु, तुम्ही काय सांगावं. तुम्ही काय करता. मी तू याचा संसारा वेचोनी, मी आणि तू ह्या द्वैतरूप असणाऱ्या संसाराचा वेचोनी म्हणजे मी तूपणाचा निरसन करून तू सोयरा होशी. ज्याच्या ठिकाणी मी आणि तू चा निराश करून आपलं मूलभूत असणारं जे सोयरेपण नाम एकत्व, ते एकत्व तू शिष्याला प्रदान करतो, असा एक अर्थ. आणि संसारा शब्दाचा एक अर्थ शब्दकोशामध्येच मुळात दिला आहे, निरस्त पदार्थ किंवा नाहीपणाने असणारा पदार्थ. कारण का त्या शब्दाची जी व्युत्पत्ती आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, त्याचा जो योगिक अर्थ आहे तो संसारा शब्दाचा अर्थ काय, सम्यक सरती ती संसारा. त्या योगिक अर्थाप्रमाणे ते म्हणतात त्या संसारा वेचोनी. त्या संसारा म्हणजे या ठिकाणी आम्ही काय म्हणतो, आत्तापर्यंत जगत आहे ते सत्य आहे, बरोबर ना, गुरु शिष्य द्वैत आहे ते सत्य आहे असं म्हणत होतो. परंतु हा जो संसार होता आपला, हा जो आमच्या ठिकाणी द्वैत भाव होता, तर त्याचं काय तो होता आतापर्यंत. आता आम्ही काय केला, त्या द्वैत भावाचा श्रीगुरूंनी निराश केला, बरोबर ना. मग हा संसार हा त्याच्याविषयी असणाऱ्या सत्यत्वाचा निराश केला. आणि मग निराश केल्यानंतर आम्ही काय म्हणत होतो, आतापर्यंत संसार सत आहे, आता तो असत आहे, आहे की नाही. स्वरूप आम्हाला अज्ञात होतं, ते आम्हाला आता ज्ञात आहे. आत्तापर्यंत आम्ही दुःख भोगत होतो, आता आम्हाला आनंदाला प्राप्त झालेला आहे. आत्तापर्यंत द्वैत होतं, आता केवल भावाला प्राप्त झालं आहे. हाच काय आहे, हाच संसार आहे. हाच काय आहे, संसारा म्हणजे हा जो अभाव केलेला आहे ना, त्या अभावालाही वेचवणी, त्या अभावाचं सुद्धा निरसन केलं. म्हणजे भाव सापेक्ष असणारा अभाव तो आठवं नाठवं गेले भावाभाव आणि झाला स्वयमेव पांडुरंग. अशा स्थितीला आम्हाला श्रीगुरूंनी आणून ठेवलं. म्हणून म्हणतात किंबहुना येणे दातारा मी तू याचा संसारा, वेचवणी होशी सोयरा तेनेची तोषा. आणि असा तो आमचा सोयरा झाला. या ठिकाणी सोयरा म्हणजे अशा प्रकारचं, सोयरा म्हणजे अशा प्रकारचा मदतनीस, सहाय्यक तो आम्हाला झालेला आहे की त्या ठिकाणी सहाय्य करता आणि ज्याला सहाय्य केलं असं दोन राहिलेच नाही, असा सोयरा तो आमचा झाला. आणि त्याच्यामध्ये सख्य भक्तीचा विलास करून आत्मनिवेदनाला कुठेही बाद येऊ दिला नाही. हे वैभव तुझं तुलाच शोभा देतं, हे दुसरं कोणाला नाही, अशा प्रकाराने सांगतं. आता याची टीका. स्वामी बहुतेक आज काही मी तूपणा ठाव नाही, ते नाही पणही तुझ्या ठाई आटले आता. आता म्हणतात स्वामी बहुतेक आज काही. आता आणखीन काय सांगायचं म्हणतात. भलं 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 द्या, नाही झालं थोडे, हे पूर्णच होईल आता, झालं पूर्ण करू, मग पुढचं मंगलाचरण गाईत वाचू किंवा राहू दे. बरं म्हणा. हां, हे असो विस्मय दातारा तू होशी जयाचा सोयरा, आणि तो सोयरिकेच्या व्यवहारा मुकेचे गा, असं त्यांचं वैभव आहे सगळं. क्षरला सागर गंगा ओघी मिळे, क्षरला सागर गंगा ओघी मिळे, क्षरला सागर गंगा ओघी मिळे, क्षरला सागर गंगा ओघी मिळे. आपणची खेळे आपणासे, आपणची खेळे आपणासे, आपणची खेळे आपणासे, आपणची खेळे आपणासे. मधील तेवाव अवघे उपाधी
मधील ते वाव अवघी उपाधी मधील ते वाव अवघी उपाधी मधील ते वाव अवघी उपाधी तुम्हा आम्हामध्ये तेची परे आम्हामध्ये तेची परी तुम्हा आम्हामध्ये तेची परे आम्हामध्ये तेची परी मधील ते वाव अवघे उपाधी मधील ते वाव अवघे उपाधी मधील ते वाव अवघी उपाधी मधील ते वाव अवघी उपाधी घटमठ झाले आकाशाची पोटी घटमठ झाले आकाशाची पोटी वचनेची तुटे तेथेच ते वचनेची तुटी तेथेची ते वचनेची तुटे तेथेच ते वचनेची तुटी तेथेची ते मधील ते वाव अवघे उपाधी मधील ते वाव अवघे उपाधी मधील ते वाव अवघी उपाधी मधील ते वाव अवघी उपाधी तुम्हा आम्हामध्ये तेची परे आम्हामध्ये तेची परी मधील ते वाव अवघे उपाधी मधील ते वाव अवघे उपाधी मधील ते वाव अवघी उपाधी मधील ते वाव अवघी उपाधी तुका म्हणे बीज बीज दाखविले तुका म्हणे बीज बीज दाखविले म्हणे बीजे बीज दाखविले तुका म्हणे बीजे बीज दाखविले पत्र पुष्प आले गेले वाया पुष्पाले गेले वाया पत्र पुष्प आले गेले वाया पुष्पाले गेले वाया मधील ते वाव अवघी उपाधी 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 तुम्हा मधी तेची परे आम्हामध्ये तेची परी तुम्हा मधी तेची परे आम्हामध्ये तेची परी मधील ते वाव अवघी उपाधी 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 कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सांगा. मधील ते वाव गुरु शिष्यामधील गुरु शिष्यामधील जे वाव आहे ते उपाधिकृत भेद आहे. वास्तविक काय आहे?
लक्षार्थामध्ये काय, वाच्यार्थामध्ये काय आहे? अवच्छेदवदाने भेद आणि अभेद दोन्ही एक आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा हा एका अभंगातून माऊलीने तुकाराम महाराजांनी अर्थ दिला आहे. असं आपल्याला संपायचं आहे म्हणून मी काही बोलतो. किंबहुना येणे दातारा मी तू याचा संसारा वेचवणी होशी सोयरा तेनेची तोषे. ही 69 क्रमांकाची ओवी आहे. याच्यावरची जी टीका आहे तिचा अन्वयानुरूप धावता भावार्थ आपण पाहून हे प्रकरण समाप्त करू. तर शिवकल्याण स्वामी म्हणतात, स्वामी बहुतेक आज काही मी तूपणा ठाव नाही. ते म्हणतात बहुतेक आज काही म्हणजे आणखीन काय पुन्हा कार्य करायचं, अजून काय बोलायचं, मी तूपणा ठाव नाही. मी आणि तू या अहंत्वाला किंवा त्वंत्वाला, बरोबर ना, दोघांनाही या ठिकाणी ठिकाण नाही. मी आणि तू ज्या ठिकाणी कायमचं निरस्त झालं आहे अशा स्वस्वरूप स्थितीला तुम्ही मला प्राप्त करून दिलं. पण हे म्हणणं काय आहे, मी तुझपणाचा ठाव नाही, पण मी तूपणाचा ठाव नाही याचाही ठाव नाही. अशा प्रकारचे ते नाहीपणाही तुझ्या ठाई आटले. आता ते जे अभावरूपत्व द्वैताचं किंवा मितूपणाचं ते सुद्धा या ठिकाणी आटून गेलं. नामस्वरूपाशी ऐक्यभावाला सदाचं प्राप्त झालं. ते आठवणी तू सैरा भेदे विनामचा सोयरा परी सोयरेपणाचा उजिगरा तुझं माझी नाही. तू काय ते म्हणतात आठवणी तू सैरा, तू पूर्णपणे स्वतंत्र रीतीनं आटून गेलेला आहे. म्हणजे काय ते जे मितूपण ते पूर्णपणे आटून जाऊन भेद नसताना देखील भेदा वाचून म्हणजे वास्तव भेदा वाचून कल्पित भेदाच्या द्वारा तू आमचा सोयरा होते, तो आमचा सोयरा झालेला आहे. परंतु तसं पाहिलं तर तुझ्या ठिकाणी त्या सोयरेपणाचा लवलेश देखील तुझ्या ठिकाणी नाही. म्हणजे तू केवळ आनंद रूपाच आहे, त्या ठिकाणी आनंदाचा भोगता तू कधीही झालेला नाही. असं आहे. त्याचा ज्ञाता तू कधी झाला नाही, भोगता झाला नाही, करता नाही. त्यामुळं तुझ्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे सोयरेपण आम्ही जी कल्पना केली ती तुझ्या स्वरूपाला स्पर्श देखील करत नाही, अशी तुझी वस्तुस्थिती आहे, सहज अवस्था आहे. म्हणून या आपलाची आपण चालविशी सोयरेपण तेने तो शायमान तुझ्या असशी म्हणायचं झालं तर तू काय करतो, हे सोयरेपण आपलं म्हणजे तुझं तुझ्यावरच तुझा सोयरा तूच आहे आणि त्या सोयरेपणाचा व्यवहार तू आमचं कल्पना करून करतोस आणि तुझं सोयरेपण तूच चालवतो आणि त्याने संतुष्ट तूच होतोस. त्याची संतुष्टी तू त्या संतुष्टीचा भोग किंवा ते संतुष्टी तूच त्याने संतुष्ट होतोस. एवम ये प्रकरणी स्थविली सिद्ध रहणी त्याचे अनुसंधान धरुणी स्थविले गुरुत्व. तर ते म्हणतात सिद्धाची रहणी आम्हाला हेच सांगायचं आहे की तत्त्व एकच आहे. एक खरं जर पाहिलं तर बरेच विद्वान लोक म्हणतात की एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ती किंचन. ही जी श्रुती आहे ह्या श्रुतीचा अनुवाद म्हणजे ह्या 800 ओव्या आहेत. काही म्हणतात यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, ह्या श्रुतीचा अनुवाद म्हणजे काय आहे, हे 800 ओव्या आहेत. कोणी सांगतात की या ठिकाणी तत्त्वमसी ही जी महावाक्य आहेत यालाही मागं सारून आपण एक दिवस चिंतन केलं होतं. सर्वम खल्विदम ब्रह्म या श्रुतीचा वर्णन म्हणजे हा अमृतानुभव ग्रंथ आहे. सगळ्याच जेवढ्या काही वेदाचं सगळा वेद आहे, सगळ्याच वेदाचं सार सर्वस्व याचं साठवलं असल्यामुळं ज्याला जे दिसेल ते त्याच्यामध्ये आहेच आहे. एवम ये प्रकरणी स्थविली सिद्ध रहणी. आणि म्हणून हेच अनुसंधान धरून आम्ही सिद्ध पुरुषाच्या रहणीचं किंवा दशेचं अवस्थेचं कथन केलं आणि त्याचंच अनुसंधान ठेवून आम्ही या ठिकाणी ह्या गुरुत्वाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी गुरुशिष्य असो, नाहीतर शिवशक्ती असो, वाचारून परिवार असो, नाहीतर सच्चिदानंद पदत्रय विरोधन असो, आज्ञान खंडन, शब्द खंडन, ज्ञान खंडन, जीवनमुक्ती खंडन, सगळ्यांचं काय आहे, केवळ एकच आहे. यदाक्षरम अनाख्ययम आनंदमजम व्ययम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये. असं आमचं याच्यातलं धोरण आहे. अहो लाधता स्वानुभव खून हरपोनी गेले जनवन. ज्या वेळेला आम्हाला स्वानुभवाची खरी खून लागली त्याच्यामध्ये जनही हरपून गेलं आणि वनही हरपून गेलं. म्हणजे लोकांतही हरपून गेला आणि वन म्हणजे एकांतही हरपून गेला. उपनिषदामध्ये वन शब्दाचा अर्थ केला आहे वननियम नाम संभजनियम असं आहे ना, ईशावास्यमध्ये लिहिलेलं आहे. ईशावास्यमिदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन भुंजिता मा गुरुदा कश्य स्विधनम. मला वाटतं याच्यावरच त्यांनी नाही दुसरीकडे आहे. तर ते वननियम नाम संभजनियम
हे तर एकांतही नाही आणि लोकांतही नाही, अशा प्रकारची स्वानुभवाची खूण आहे. तरी आत्मरसोदानं उल्लंघनला नाही. आम्ही कधीही आनंदरूप आत्म्याचं उल्लंघन न करता हे सगळं बोललेलो आहे. तया आत्मरसाचे वाहनी सिद्धाची सिद्धरणी वर्णिली ये प्रकरणी अनुभवामृती. आत्मरसाचं वाहन म्हणजे प्रवाह आहे किंवा आत्मरसाच्या निरूपण करण्याचा हा ओघ आहे. आणि ह्या ओघामध्ये आम्ही काय केले, आमचा खरा ओघ म्हणजे काय आहे, आथपासून इथेपर्यंत फक्त आत्मरस, रसोवई 6 एवढीच श्रुती जी आहे, हिचाच एक प्रकारचा हा अनुवाद चाललेला आहे. पण तिचंच जर वर्णन करायचं झालं काय ती होई, एकच जरी पदार्थ असला तरी जसं काल सांजा दिवशी क्षीर घुगरिया, तुका म्हणे एका गव्हाचे प्रकार सांजा दिवशी क्षीर घुगरिया. आणि याच्यात पण एकच अनेक प्रकारचे अलंकार जसं करतात किंवा एकाच याचे अनेक पक्वान्न करून त्याचे चवी चवी घेऊ ग्रास, अशा प्रकारचं आत्मरसाचे वाहनी सिद्धाची सदरणी. त्याच प्रवाहात सिद्धाच्या पुरुषाची रहणी म्हणजे त्याची स्थिती किंवा त्याची वर्तन, त्याचं जीवनचरित्र कसं असतं हे या प्रकरणामध्ये अमृतानुभवाच्या आम्ही वर्णन केलेलं आहे. ते आत्मसुखी सुखावले म्हणून या आत्मारामतेची बोलिले, नाना ते सुख मुसावले गुरुपद व्याजे. ते म्हणतात ते जे गुरु आहेत ते आत्मसुखाने सुखू झाले आणि आत्म्यामध्येच रममान झाले म्हणून त्यांना आत्माराम म्हणतात. म्हणून आत्माराम होतात. किंवा जे काय म्हणतात सद्गुरु पदाच्या व्याजाने म्हणजे निमित्तानेच या ठिकाणी ते सुख मुसावले, म्हणजे जे अमूर्त अनभिव्यक्त अव्यक्त असणारं निरपेक्ष व्यापक असणारं घनीभूत सच्चिदानंद असणारं ते सुख ह्या गुरुपदाच्या निमित्ताने या ठिकाणी मूर्तिमान मुसावलं म्हणजे मूर्तिमान झालेलं आहे. नानाजी सुखी अभिरमन ते सुख नव्हे श्री सद्गुरु चरण, ते स्वसुखेचे आनंद घन वेल लावतसे. आता या ठिकाणी सांगतात नाना, अथवा असंही म्हणता येणार नाही, गुरु सुख हे गुरूंच्या विग्रहाच्या रूपाने मूर्तिमान झाले असंही म्हणता येणार नाही. सुख मूर्तिमान झालं ही उपमा ज्ञानोबारायांना कमी वाटते. मग कारण काय, मूळ कोण आहे, स्वरूप आणि ते गुरूंच्या रूपाने मूर्तिमान झाले मुसावले. तर ते म्हणतात नाना, किंवा असंही नाही असं नाही, तर काय झाले, जे सुखी अभिरमन ते सुख नव्हे सद्गुरु चरण. ज्या सुखामध्ये आपण अभितः रमते, ज्या सुखामध्ये आपण सर्वतोपरी त्या सुखाची अभिव्यक्ती होते, त्या सुखामध्ये जर आपण रमण करतो ते काही सद्गुरूचं चरण नाही. ते म्हणतात स्वसुखेचे आनंद घन वेलावले. ते जे आनंद घन जे आहे ना, ते आनंद घन खरं शोभलंय ब्रह्म कोणामुळं, ह्या स्वसुखेचे गुरूंच्या सुखाने ते सुख शोभलंय. ते सुख मूर्तिवान होऊन गुरूंच्या रूपाने आलं ही उपमा ज्ञानोबारायांना कमी वाटते. म्हणून आमच्या गुरूंनीच ह्या सुखाला खरी उपमा दिली, नाहीतर गुरु नसते तर हे सुख कुठं प्रगट झालं असतं, ह्या सुखाला कोणी समोर आणलं असतं. रसोवई 6 म्हणणारे सुद्धा कोण आहेत, श्रीगुरु. तेव्हा रसरूपाने श्रीगुरूंना मूर्तिमान केलं नाही, त्या सुखाला मूर्तिमान गुरूंनी केलं. म्हणून म्हणतात तेनेची स्वसुखेचे आनंद घन वेलावं तसे, त्यांनी ते वेलावलं म्हणजे शोभले. याचे 2 अर्थ, किंवा वेलावं तसे म्हणजे ते श्रीगुरूंचं स्वरूपच ह्या घनीभूत आनंदाच्या रूपाने वेलावं तसे. वेलावणे शब्दाचे अर्थ 2-3 आहेत. एक क्रीडा करणे असा अर्थ, ते त्याच्यात क्रीडा करत आहे, रम्मान होत आहे असा एक अर्थ आहे. वेलावणं याचा अर्थ संप्रदायाचा विस्तार करणं, म्हणजे गुरूंनीच त्या स्वरूपाचं ज्ञान देऊन ह्या संप्रदायाचा विस्तार केलेला आहे. म्हणून इतकं ते श्रीगुरुचरण किंवा श्रीगुरूंचं स्वरूप श्रेष्ठ आहे असं सांगतात. ते जे काही वेलावणं तेनेची विलासले स्तवन, स्तवन नाविक दाविला जाणं प्रकरणांतो येतं. आता ते जे काही वेलावणं, ती जी काही क्रीडा आहे, तो जो काही संप्रदाय परंपरा आहे, ब्रह्मविद्येची परंपरा आहे, तेनेची विलासले स्तवन. त्यामुळंच आमच्या ह्या स्तवनाचा देखील काय झाला, विस्तार केला गेला. स्तवन नाविक दाविकाला जाणं, आणि हा विस्तार करून आम्ही आता प्रकरणाची समाप्ती करत आहोत. पुढे ग्रंथ महात्म्य रचना रचली असे अनुभव खुना, अनुभव अमृतीचे जाणं सार जे काही. आता पुढं जे 10वं प्रकरण सुरू होतं त्या प्रकरणाची संगती, 10व्या प्रकरणाची संगती अवतरण या ठिकाणी सांगतात की आता याच्या पुढं हे जे काही अनुभूती आम्ही म्हणत आलो, त्या अनुभवामृताचं जे सार आहे ते सार आम्ही या 10 प्रकरणात सांगणार आहोत.
तेच आमुचेनी दातारे नित्यानंदे बोधचंद्रे आपलेनी कृपा करे निव विजयील माते. आणि म्हणतात हे जे अनुभवामृताचं सार सांगतात त्या निमित्ताने आमचे दातार असणारे श्रीगुरू, आमचे पिताश्री आणि आमचे श्रीगुरू त्यांचे वडीलही तेच आहेत आणि श्रीगुरूही तेच आहेत, असं शिवकल्याण स्वामींचं एक अपूर्व भाग्य त्यांना लादलेलं आहे. आणि ते म्हणतात हा नित्यानंद त्यांचं नाव आहे आणि नित्यानंद स्वरूप ते आहेत. आणि ते काय आहे, शीतल अशा प्रकारचा ज्ञान देणारा चंद्र, बोधचंद्र, शीतलचंद्र असं त्यांना म्हणतात. आपलेनी कृपा करे निविजेला आता, आणि आपल्या कृपारूपी वरद हस्ताने ते मला आता निववतील, शांत करतील. येथे ते चकोरोची चंद्र होती, निवालीची तेथे निवती, भोगभोक्तृत्व वृत्ती मावळून. आता फार गोड त्यांनी सांगितले, म्हणजे श्रोत्यांकडे पाहताना केवढा भाव आहे टीकाकारांचा. ते म्हणतात इथं काय आता तुम्ही ना आम्ही असा भेद नाही राहणार. आता 10व्या हे प्रकरणामध्ये चिंतन करत असताना इथं चंद्र आणि चकोर काय करतात, चंद्रामृताचं प्राशन करतात, चकोरच आता चंद्र होईल. त्या प्रकरणाचा उपक्रम आणि उपसंहार आहे. तर तिथं काय सांगितलं, आमोद सुनास आले, हे जे आहे तिथं चकोरच काय झाले, चंद्र झाले. निवालीची तेथे निवती. आता 9 प्रकार म्हणजे जर आता कोणाला वाटेल की 10वं प्रकरण ऐकल्यावर आपलं काही राहिलेली त्रुटी पूर्ण होणार आहे, आजच्या श्रोत्यांना कधीच त्रुटी पूर्ण होणार नाही. इथं 10व्या प्रकरणाचे अधिकारी कोणी, निवालीची तेथे निवती. आम्हाला अगोदरच निवालेलंच आहे, शांतच झालेलं आहे. ते शांत झालेलेच पुन्हा शांत होतील. विमुक्तश्च विमुच्यते असं जसं सांगतात तसं आहे. भोग्य भोक्तृत्व वृत्ती मावळणी, त्या ठिकाणी कोणता भोग्य पदार्थ आहे आणि कोणी भोक्तृत्व आहे, अशी भोग्य भोक्तृत्वाची वृत्ती त्या ठिकाणी मावळून जाईल. प्रकाशेशी प्रकाशी जाईल, धवळलेची विश्व धवळेल, आयशीची काही लाई जेलं आपण पे मिया. आणि ते म्हणतात त्या प्रकरणात मला काय मिळणार आहे, जे प्रकाशरूप आहे त्या प्रकाशरूपाचाच प्रकाश झालेला आहे. जे धवळले उजळलेलंच आहे असं जे विश्व जे आहे, काय धवळले जगदाकार दोष गुण हरपले का, धवळले जगदाकार अंधार तो निरसला, लपो जाता ठाव नाही, प्रगट पाही पसारा. खरियाचा दिवस आला, वाढी बोला न पुरे. असं प्रकारचं जे वर्णन आहे ते तुकाराम महाराजांनी ह्या 10व्या प्रकरणाचं केलेलं आहे. तर ते सांगतात धवळची विश्व धवळेल, आयशे काही लायजेल आपण आपे मिया, असं काही माझंच मला प्राप्त होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आता राहिलेली नाही. म्हणून या ठिकाणी निवालेलेच काय होतील, निवतील, आनंदीच आनंदी होतील, प्रकाशरूपच प्रकाशाचा व्यवहार होईल, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे असा विषय पुढे आहे. ते नेहमी सर्वदा कल्याण शिवरूपे शांत सज्ञान अनाना नित्यानंदीचे निमग्न होऊन असे हे श्लेष केले त्यांनी. या ठिकाणी सगळे श्लेष नावाचा अलंकार आहे. एकच परवा महाराजांनी उदाहरण दिलं होतं ना, शंकरास पूजिले सुमनाने, त्याप्रमाणे नित्यानंद हे त्यांच्या गुरूंचं नाव आहे, शिवकल्याण हे त्यांचं स्वतःचं नाव आहे. आणि त्याचंच या ठिकाणी म्हणतात ते नेहमी सर्वदा कल्याण. यांचं जे बऱ्याच ठिकाणी हे येतं, नित्यानंद आणि शिवकल्याण ह्या नावाची कोणता ना कोणता तरी अर्थ ते करत असतात नेहमी. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये नावं ठेवताना वैदिक, पौराणिक, ऐतिहासिक अशी नावं, त्या माणसाने कमीत कमी आपल्या नावाचा विचार केला तरीसुद्धा त्याचा आपल्या कर्तव्याची त्याला जाणीव होईल. आणि ती शिवकल्याण स्वामींनी ठेवलेली आहे. हे असं पदोपदी बऱ्याच ठिकाणी दिसतं. ते म्हणतात ते नेहमी सर्वदा कल्याण, त्यांच्यामुळं मी सध्या काय आहे, त्या नित्यानंदामुळं मी माझं काय झालेलं आहे, कल्याण. आणि ते कल्याण म्हणजे त्यांनी प्राप्त करून माझं नित्य कल्याण स्वरूपता त्यांनी मला दाखवून दिलेली आहे. आणि त्यामुळं काय झालं, मी शिवरूपे शांत सज्ञान, माझं नाव शिवकल्याण आहे, त्यामुळं मी काय झालो, शिवरूपाने शांत झालो आणि ज्ञान मला प्राप्त झालं. आणि नाना नित्यानंद एवढंच नाही तर मी काय झालं, शिवकल्याणाचं कल्याण होऊन मी वेगळा आणि शिवकल्याण वेगळं, आपलं नित्यानंद वेगळे उरले नाही, नित्यानंदीची मग्न होणे आहे. नित्य आनंदामध्ये, नित्यानंदापुढे आनंद तो कोण, त्या नित्यानंदामध्येच मी मग्न झालो ना, त्यांच्याहून भेद पण राहिलेला नाही. इति श्री अनुभवामृत विवरणे नित्यानंदैक्य दीपिकायाम सिद्धरणी कथनम नाम नवमं प्रकरणम समाप्तम. अशा प्रकाराने
या अनुभवामृताचं विवरण करीत असताना नित्यानंदैक दीपिका ह्या टीकेमधील जे सिद्ध रहणी म्हणजे जीवनमुक्त पुरुषाचं कसा व्यवहार असतो त्याविषयीचं जे केलेलं वर्णन आहे त्या वर्णनाचं हे 9वं प्रकरण समाप्त झालं. आता 10वं प्रकरण समाप्त होतं, आपलं प्रारंभ होतं. त्याचं मंगलाचरण करतात. ओम परमात्मने नमः. जय जयाजी पूर्णा नित्यानंद नित्य कल्याणा पूर्णा पूर्ण भागविहीना चिदैक रूपा. आता आपल्या ह्या थोडेच 31 ओव्या राहिलेल्या आहेत. हे प्रकरण पूर्ण करण्याची आपल्याला आज्ञा होती. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं केलं. जर गुरुजींची इच्छा असेल तर राहिलेल्या दिवसात आपण थोडं जर धावतं घेतलं तर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. महाराज जशी आज्ञा करतील तसे. या ठिकाणी ही नित्यानंदैक दीपिका नावाची टीका आपल्यासमोर आहे. त्यामुळं आपल्याला काय फक्त जे काही मराठी भाषेतले शब्दाचे अर्थ आहे त्याचा थोडा मागं पुढं शब्द करायचा आणि ते पुढं शब्द वाचायचा आणि त्याचा अन्वय करून सांगायचा. ह्या गोष्टी फार सोप्या आहेत. हे सगळ्या संत महात्म्यांच्या कृपेने आपल्याला ह्या भूवैकुंठ पंढरपुरापेक्षाही त्याचं वर्णन केलेलं आहे. ह्या पावन वायुमंडलामध्ये इथं जीवनमुक्त महापुरुषांचा सहवास आहे. त्याच्यामध्ये थोडंफार हे शब्दाचं कोणी इतिहास भूगोलाचा अभ्यास करतात, गणिताचा करतात, तसं आपल्याला हे थोडं थोडं बोलता येतं. परंतु या ठिकाणी हे सगळं बोलणं जे आहे ते स्वामी महाराज सांगायचे ओठात असतं पोटात असेलच असं नाही. तरीसुद्धा मग पोटात जाण्यासाठी काय करायचं? स्वामी महाराज काय म्हणजे हेच करायचं. पुन्हा कधीतरी तुमच्या मनाला लज्जा निर्माण होईल आणि हा अंतरंग ही आपली अनुभूती व्हावी असं वाटेल म्हणून ही शब्दाची जी कुसुमं आहेत ती महापुरुषांच्या चरणारविंदी समर्पण करायची आणि त्यांच्याकडे अशी भिक्षा मागायची की हे जे आमच्या ओठातून हे उच्चारण केलेले जे शब्द आहे ते आमच्या पोटात जाऊन आमची ही अंतरंग अनुभूती व्हावी आणि की आमचं जीवन कमीत कमी या ठिकाणी आम्हाला सिद्ध दशा प्राप्त झाली नाही तर सिद्ध दशेची वाट पाहत किंवा तिच्यासाठी मरताना आम्हाला एवढं जरी वाटलं की आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला तरीसुद्धा त्याचं सार्थक झाल्यासारखं होईल. पुढं जाऊन काल वक्ते महाराजांनी सांगितलं गुरुवर्य बाबांनी की त्याप्रमाणे आपल्याला योगभ्रष्टता प्राप्त होईल. इतकंच नाही तर शुचिनाम श्रीमताम गेहे नाही परंतु काय दुसरं काय सांगितलं अथवा योगिनाम एव कुले भवती धीमताम. आपण योगी पुरुषांच्या म्हणजे दरिद्रानाम ज्ञानीनाम कुले भवती शंकरानंदाने अर्थ केला असा जन्म येईल. आमचे दिगंबर महाराज म्हणले आता जरी समजा आपलं काही कमीच राहिलं तर आईच्या गर्भात व्हावंच लागेल ज्ञान आपल्याला. म्हणजे इतका आपल्याला ह्या अमृतानुभवानी आपल्याला अशा प्रकारचा एक आत्मविश्वास जरी निर्माण झाला तरी आपल्या जीवनाची सफलता आहे. या ठिकाणी गुरुवारांच्या चरणी या शब्दकुसुमांजलीच्या निमित्ताने हीच भिक्षा मागायची आणि या पावन वायुमंडलामध्ये आपलं असंच जीवन यापन व्हावं. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. 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 महाराज की